कृष्ण हरि ओम राम कृष्ण हरि ओम राम जीवासी परमसमाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो स्वरूपानंद परमात्मा चित्ती स्मरता वाचे वदता स्वामी स्वरूपानंद आनंदाच्या उसळती लाटा होई परमानंद परमदयाळा परमकृपाळा परमशांत स्नेहाळा प्रियंवद कुळी अवतरे पावसी कैवल्य श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। श्री ज्ञानदेव वंदन नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत स्मरण चरण नमावे अनन्य भावे शरण रिघावे अहंकार सांडून जणी टाकावी तयावरुनिया काया कुरवंडून आणि पहावे नितांत सुंदर तेजोमय ते रूप सहज साधनी नित्य रंगुनी व्हावे मग तद्रूप ज्ञानेशाला नमिता झाला श्री सद्गुरुला तोष वरद हस्तमस्तकी ठेऊनी देई मज आदेश श्री ज्ञानेश्वरी गौरव श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाचिया भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण जीवासी परम समाधान साक्षात दर्शन श्री शिवाचे जीवा शिवाची होता भेटी मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी प्रकटे सोहम भाव प्रतीती उरे शेवटी ज्ञप्ती मात्र स्वामी स्वरूपानंद वंदन नमितो परब्रह्म श्री स्वामीन महान संत महात्मा आदिनाथ सिद्ध पुरुष तो ओम स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचन्द्राय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम् ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। अकारण करुणावरुणालय भगवंताच्या असीम कृपेने साधकांचे मैबाप कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली ज्ञानोबा रायांच्या अनुपम कंपेने आपण ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहोत।
आणि 11व्या अध्यायाचं अर्थात विश्वरूप दर्शन योगाचं चिंतन आपलं चाललेलं आहे. आणि यामध्ये विश्वरूप दर्शन झाल्यानंतर देह भूमिकेवर आलेला अर्जुन भगवंताशी जे संभाषण करत आहे त्याचा विचार आपला चाललेला आहे. कालपर्यंत अभंग क्रमांक 1033 पर्यंत आपलं चिंतन झालेलं आहे. आज 37व्या श्लोकापासून आणि अभंग क्रमांक 1034 पासून पुढे आपलं चिंतन आता चालू होतंय. अर्जुन म्हणतोय, कस्माच्च तेन नमेरन महात्मन गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सतसत् तत्परं यत्. म्हणजे हे महात्मन, सर्व जीवामध्ये श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मदेवाचा देखील तू आदिकर्ता आहेस, नियंता आहेस, उपदेश करता आहेस. मग अशा त्या तुला सिद्धाधिक जे आहेत ते का बरं नमस्कार करणार नाहीत? हे अनंता, देवेशा, जगन्निवासा, तू कसा आहेस? तर याविषयी 3 प्रकार सांगितले गेलेले आहेत. पहिला प्रकार की ज्याची आहे या रूपाने प्रतीती येते ते सत तू आहेस, आणि ज्याची नाही या रूपाने प्रतीती येते ते असतही तू आहेस. म्हणजे बघा, तो सतही आहे, असतही आहे. बर. किंवा दुसरा अर्थ, सत म्हणजे कार्यस्वरूप असलेलं व्यक्त जगत जे आहे ते देखील तूच आहेस, आणि ज्याची नाही या रूपाने प्रतीती येते ते असत म्हणजे देखील तूच आहेस. जे सत म्हणजे कार्यस्वरूप व्यक्त जे जगत आहे ते तू आहेस, आणि असत म्हणजे कारण स्वरूप जी अव्यक्त प्रकृती आहे ती देखील तूच आहेस. हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ असा आहे की सत आणि असत या 2 उपाधींच्या पलीकडे असलेलं जे अक्षर परब्रह्म आहे ते तू आहेस. असे सदसत तत्परम यत, सत असत तत्परम यत, असे जे काही श्लोकामध्ये चिंतन आले ना, त्याचे हे 3 अर्थ आहेत. आता यावर व्याख्यान करताना स्वामी म्हणतात, तुझे हे पावन सोडोनी चरण का गेले पळून राक्षसते, हे तो काय देवे सांगावया हवे, सहज जाणवे आम्हासिही. म्हणजे हे नारायणा, कोणत्या कारणाने इथे हे राक्षस तुझ्या चरणाला नमस्कार न करताच, म्हणजे तुला शरण न येताच पळून गेले आहेत? आणि हे तरी तुला विचारावे, एवढे तर आम्हाला समजते की सूर्योदय झाल्यानंतर अंधकार राहू शकेल काय? जसा तो राहू शकत नाही, त्याप्रमाणे तू स्वभावतः प्रकाशाचा आगर आहे, आणि इथे डोळ्यांना प्रत्यक्ष झाला आहेस. म्हणून रात्री संचार करणाऱ्या राक्षसांचा केर हा सहजच झाडला गेला आहे, आणि ते तुझ्या विश्वरूपाच्या प्रकाशाला पाहून भयाने पळून गेलेले आहेत. हे श्रीरामा, इतके दिवस आम्हाला हे तुझ्याविषयी काहीच माहिती नव्हतं, पण आता मात्र तुझा महिमा किती अगाध आहे हे प्रत्यक्ष आम्ही पाहत आहोत. कसा आहे भगवंताचा महिमा? तर जिच्यापासून नाना प्रकारच्या सृष्टीच्या पंक्ती निर्माण होतात, जिच्यापासून जरायुजादी 4 प्रकारच्या भूत समुदायाच्या वेली पसरतात, त्या मायेला आपली म्हणजे तुमची परमश्रेष्ठ इच्छा ही प्रसवली आहे. म्हणजे यद्यपि माया ही स्वरूपतः अनादी आहे, उत्पत्ती रहित आहे, तथापि एकोहम बहुश्याम प्रजायेय, म्हणजे मी एक असलेला अनेक रूपानं व्हावं ही इच्छाच विक्षेप शक्तिरूप म्हणजे कार्यरूप मायेला उत्पन्न करते. म्हणून इथे आम्ही
महत ब्रह्मा ते व्याली असं म्हणत आहोत. म्हणजे बघा, आदे मायेसी त्या प्रसवली साच इच्छागा तुझीच विश्वरूपा. त्या आदी मायेला म्हणजे त्या महद ब्रह्माला तिने निर्माण केलं आहे असं आम्ही म्हणतो. किंवा म्हणून सांगतात की देवा तू कसा आहे, मर्यादा रहित आहेस, अबाधित तत्व आहेस, होती तू निसीम सर्वा ठाई राम निरंतर. त्यानंतर सर्व काळ अस्तित्व असलेला आहे, म्हणजे कधी नाही अशा प्रकारातला नाही, सर्व काळ अस्तित्व असलेला. तू अमर्याद गुणांनी युक्त आहे, त्याबरोबर देश काल वस्तू परिच्छेद शून्य आहेस आणि सर्वत्र समभावाला प्राप्त झालेला आहेस. देवा तू इंद्रादिक देवांचाही राजा आहेस. हे महाराज तू त्रैलोक्याचा जिव्हाळा आहेस. हे सदा कल्याण स्वरूपा देवा तू नाश विकार रहित आहेस. सदा शुभंकर म्हटलंय ना, म्हणजे सदा कल्याण स्वरूप असलेल्या किंवा कल्याण करणाऱ्या, दोन्ही अर्थ घेता येतात. तू नाश विकार रहित आहे, तूच भाव अभाव स्वरूप किंवा कार्य कारण स्वरूप आहेस, किंवा त्याही पेक्षा जे वेगळं आहे ते तू आहेस. देवा मी तुला ओळखतो, कसा आहेस तू. त्वमादिदेव पुरुषः पुराणस्तमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तासि वेद्यंच परंच धाम त्वया ततं विश्वमनंत रूपम. म्हणजे तू आदिदेव आहेस, तू पुराण पुरुष आहेस, तू या विश्वाचा श्रेष्ठ आश्रय आहेस, तूच ज्ञाता आणि ज्ञेय आहेस, तूच परमपद आहेस. हे अनंत रूपा तू या विश्वाला व्यापलेलं आहेस. प्रकृती पुरुषांचे होसी मूळ पीठ, अनादि वैकुंठ नायका तू. स्वामी म्हणतात की देवा तू प्रकृती आणि पुरुषाचं मूळ अधिष्ठान आहेस. महत्त्वाची शेवटची मर्यादा देखील तूच आहेस आणि तू स्वतः अनादि आहेस, पुरातन आहेस. बर, तूच सर्व विश्वाला जगविणारा आहे, तूच सर्व जीवांचा आश्रय आहेस. भूत भविष्याचं ज्ञान तुझ्या ठिकाणीच आहे. श्रुतीच्या डोळ्यांना स्वरूप दर्शनाचं सुख तूच आहेस. तू जगाशी अभिन्न आहे. त्रैलोक्याचा आधार असलेल्या या माया विशिष्ट ईश्वर चैतन्याला देखील आधार तूच आहेस. आणि म्हणून श्रुतीने तुला परम महाधाम असं म्हटलेलं आहे. तुझ्या स्वरूपात कल्पाच्या शेवटी माया प्रवेश करते. परमधाम जे म्हटलंय ना, तर तेच परम महाधाम असं म्हणतो. आणि अधिक काय सांगावं, तर देवानेच हे संपूर्ण विश्व विस्तारलं आहे. म्हणून हे अनंत रूपा तुझी स्तुती कुणी बरी करावी. तुला कुणाला तरी तुझी स्तुती करता येईल काय, असा प्रश्न आहे. तर तू कसा आहेस, पुन्हा तो अर्जुन सांगतो. वायुर्यमोऽग्निर्वरुणस्य शांकः प्रजापतिस्त्वं प्रपितामहश्च नमो नमस्तेस्तु सहस्रकृत्वः पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते. नमः पुरस्तादथ पृष्ठतस्ते नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व. अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं सर्वं समाप्नोषि ततोऽसि सर्वः. श्लोकाचा अर्थ सरळ आहे, म्हणून थेट व्याख्यानाकडे येतो. दिसेची ना ऐसा एकही पदार्थ, नाही स तू ज्यात विश्वरूपा. सर्वदा सर्वत्र असे तुझा वास, कोठे तू नाहीस ऐसे नाही. म्हणजे देवा तू काय एक नाहीस, याचाच अर्थ सर्वत्र आहेस. जगातील कोणता पदार्थ तू नाहीस, म्हणजे सर्वच पदार्थ तू आहेस. तू कोणत्या ठिकाणी नाहीस, याचा अर्थ सर्वच ठिकाणी तू आहेस. म्हणून तू जसा आहेस तसा तुला माझा नमस्कार असो. म्हणून त्या शिवमहिम्न स्तोत्रामध्ये देखील बघा असं आलेलं आहे की
तव तत्वन्न जानामि कीदृशोसी महेश्वर. देवा, तू नेमका कसा आहेस हे तुझं तत्व, हे तुझं स्वरूप मी जाणत नाहीस. पण मग यादृशोसी महादेव तादृशाय नमो नमः. जसा आहेस तसा तुला माझा नमस्कार असो. तेच या ठिकाणी सांगतात. असो आता जैसा होसी तू श्रीहरी तैसा तुझ करी नमस्कार. ठीक आहे देवा, तू वायू यांचं वायू आहेस. तू नियमन करणारा यम आहेस. प्राण्यांना जठराग्नीच्या रूपाने जो आहे ना देवा, तो तूच आहेस. वरुण हे तूच आहेस. सोम तूच आहेस. जगत उत्पन्न करणारा ब्रह्मदेव तूच आहेस. त्याचाही म्हणजे ब्रह्मदेवाचाही आद्यजनक परमब्रह्म तूच आहेस. म्हणून तू जगाचा पितामह आहेस. काय जगाचे निर्माते ब्रह्मदेव असल्यामुळे त्यांना जगत पिता असं म्हटलेलं आहे. आणि हा पित्याचाही पिता असल्यामुळे त्याला पितामह असं म्हटलेलं आहे. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी एका अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे, बाप आमुचा अग्रज तुझा तेण तू आम्हा होसी आजा. आमचा बाप तुझा अग्रज आहे, म्हणजे सर्वात पहिले तुझ्यापासून तो निर्माण झालेला आहे, मोठा मुलगा आहे. त्यामुळे तू आमचा आजा होतोस रे देवा. म्हणून तू जगाचा पितामह आहेस. म्हणून हे जगन्नाथा, आणखी जगात जे जे काही आहे ना, ज्याला व्यावहारिक रूप आहे अथवा नाही, अशाही तुला नमस्कार असो. याप्रमाणे प्रेमसहित अर्जुनाने स्तवन केले आणि मग पुन्हा पुन्हा म्हणाला, देवा तुला नमस्कार असो, प्रभू तुला नमस्कार असो. नंतर त्या विश्वरूपाला नखशिखांत निहाळून पाहिलं आणि पुन्हा म्हणाला, देवा तुला नमस्कार असो, प्रभू तुला नमस्कार असो. मग विश्वरूपाचा एक भाग पाहता पाहता चित्ताने समाधान पावला आणि पुन्हा म्हणाला की देवा तुला नमस्कार असो, प्रभू तुला नमस्कार असो. मग या चराचरामध्ये जे प्राणी आहेत त्या सर्वात त्या विश्वरूपाला पाहिलं आणि पुन्हा म्हणाला की देवा तुला नमस्कार असो, प्रभू तुला नमस्कार असो. म्हणजे हे सगळं पालोपात सारखं चाललेलं आहे बघा. याप्रमाणे ती अनंत अद्भुत आणि आश्चर्यजनक रूप अर्जुनाला जशी जशी दिसू लागली तसा तसा तो पुन्हा पुन्हा तुला नमस्कार, तुला नमस्कार असं म्हणू लागला. नमस्ते म्हणण्याशिवाय दुसरी कोणतीही स्तुती त्याला आठवतच नव्हती आणि शांतही बसवत नव्हतं. मग त्यावेळेला तो कोणत्या प्रकारच्या प्रेमभावाने सारखा गरजू लागला, माऊली म्हणतात ते मी देखील जाणत नाही. पण अधिक काय सांगावं, याप्रमाणे अर्जुनाने त्या विश्वरूपाला हजारापेक्षा अधिक वेळेला नमस्कार केलेला आहे. काय सांगू फरं, ह्या परिसहस्र केले नमस्कार पंडित होते. हजारापेक्षाही अधिक नमस्कार भगवंताला त्यांनी केले. आणि नंतर पुन्हा म्हणाला की देवा तुला समोरून नमस्कार असो, म्हणजे तू सन्मुख उभा आहे ना, मग तुला समोरनं नमस्कार. देवाला पाठपोट आहेत की नाहीत या विचाराचा आम्हाला काय उपयोग आहे, पण असेलच तर हे स्वामीन तुला पाठीमागूनही नमस्कार. तू साकार सगुण कृष्ण रूपाने माझ्या पाठीमागे उभा आहेस, म्हणून तत्सापेक्ष तुला पाठमोरे म्हणावे लागते. म्हणून तुला जगाच्या समोर किंवा पाठमोरे म्हणजे विश्वरूपाने असणे संभवत नाही. म्हणून आता देवा तुझ्या वेगवेगळ्या अवयवांचा उल्लेख करून त्या प्रत्येकाला नमस्कार करण्याचं मला समजत नाही. म्हणून सर्व स्वरूप सर्व व्यापक असलेल्या तुला एकदमच नमस्कार करतो. आणि अशा अनेक प्रकारच्या बळांची गर्दी ज्याच्या ठिकाणी आहे अशा तुला नमस्कार असो. ज्याचा अमर्याद पराक्रम आहे, सर्व काळी सर्वात सम, सर्व चराचरांना देशाप्रमाणे आधार किंवा सर्व देशस्वरूप देवा तुला नमस्कार असो. आकाश जसं संपूर्ण पोकळीच होऊन राहतं त्याप्रमाणे सर्वात सर्व रूपाने व्यापून तू सर्व स्वरूपाला प्राप्त झाला आहेस.
म्हणून अधिक काय, पण हे सर्व विश्व केवळ तूच आहेस, म्हणून तू सर्व आहे. परंतु क्षीरसमुद्रावर क्षीरांच्याच म्हणजे दुधाच्याच जशा लाटा असतात, त्याप्रमाणे देवा सर्वांपेक्षा तू वेगळा नाहीस, म्हणून आता तूच सर्व आहेस. हे सर्व माझ्या यथार्थ अनुभवाला आलेलं आहे. देवच सर्व आहे हे अर्जुनाच्या अनुभवाला आलं, आणि म्हणून त्या अर्जुनाने ते भगवंताचं सर्वात्मक पण लक्षात घेऊन भगवंताला वारंवार केलेला नमस्कार आहे. मग पुढे तो अर्जुन म्हणाला, सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति, अजानता महिमानंतवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी, नभते केव्हाच ओळखिले देवा, ऐशा तुझ सर्वा सर्वात्मका, म्हणून या सखा सोयरा तू साच, नाते एवढेच बाळगोनी. म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे की तेव्हा तुझ्या महात्म्याला, या विश्वरूपाला न जाणणाऱ्या मी प्रमादाने किंवा प्रेमाने, म्हणजे तू माझा समवयस्क मित्र आहेस असं समजून, हे कृष्णा हे यादवा हे मित्रा, असं बऱ्याच वेळेला मी तुला अनादराने देखील बोललो रे. यावरचं व्याख्यान सुंदर आहे. हे स्वामी, तू एवढा विश्वरूप आहेस हे आम्ही कधीच जाणलं नाही, आणि यामुळे तू आमचा एक नातेवाईकच आहेस, अशा सोयरे संबंधानेच किंवा सोयरे संबंधाच्या कर्तव्याने तुझ्याशी व्यवहार केला. अरे अरे, मी फारच वाईट केलं. मी अमृताने सडा घालण्याचं काम केलं. म्हणजे मला अमृत, तुझ्या रूपाने मला अमृत मिळालं, परंतु मी तो अमृत कशाला वापरलं? सडा मारण्याकरता. मी शिंगरू घेतलं आणि त्याच्या बदली कामधेनू देऊन टाकले. अरे देवा, तुझ्या रूपाने मला परिसाचा खडक लाभला होता, पण आम्ही तो फोडून भिंतीच्या पाया भरणीत दगडासारखा घातला. किंवा तुझ्या रूपाने आम्हाला कल्पतरू लाभला, पण आम्ही मूर्ख की कल्पतरू तोडून त्याच्या लाकडाचे शेताला कुंपण केलं. देवा, तुझ्या रूपाने आम्हाला चिंतामणीची खाण लागली, पण ती न जाणण्याने तिचा अव्हेर करावा त्याप्रमाणे तुझं सान्निध्य लाभलं होतं, पण ते मित्रत्वाचं नातं जोडून मी व्यर्थ घालवलं. आणि हे आजचंच प्रत्यक्ष उदाहरण पहा ना. युद्ध तरी कोणतं महत्वाचं आहे, परंतु तू प्रत्यक्ष परब्रह्म असून तुला मी माझा सारथी केलं रे. पण हे दातारा, या दुष्ट कौरवांच्या घरी तुला शिष्टाई करण्याकरता पाठवलं. म्हणजे आमचा एक सेवक म्हणून तुला पाठवलं. याप्रमाणे आम्ही समेटासारख्या सामान्य व्यवहारासाठी जगाच्या ईश्वराला जणू विकून टाकलं. पण मला कळालं नाही की तू योग्यांच्या समाधीत अनुभवलं जाणारा सुख आहेस. आणि हे देवा, मी मूर्खाने हे न जाणल्यामुळे मी तुझ्या समोर तुझा अपमान करत होतो रे देवा. कसा मी अवमान माझ्याकडनं तुझा झाला. थट्टा विनोदात तुझा वेळोवेळा अवमान केला वासुदेवा. माझ्याकडनं वारंवार तुझा अपमान झाला. यच्चा वहासार्थ मसत्कृतोसे विहार शय्यासन भोजनेषु एकोत्थवाप्यच्युत तत्समक्षम तत्क्षामये त्वामहमप्रमेयम. या श्लोकाचा अर्थ, हे अच्युता, तुझी थट्टा करण्याकरता खेळताना, झोपताना, बसला असताना, भोजन करताना, या सर्व प्रसंगात किंवा तू एकटा असताना किंवा लोकांच्या समक्ष देखील मी तुझा अपमान केलाय. तरी ज्याचे ऐश्वर्यादी षडगुण अमर्याद आहेत आणि अगम्य आहेत, अशा तुला मी क्षमेची प्रार्थना करतो आहे.
यावर व्याख्यान करताना म्हणतात, विश्वाचे तू मूळ अनादि अनंता सहजे बैसता सभेमाची सोय रे संबंधे तेथेही स्वच्छंदे हवे ते विनोदे बोलिलो मी. म्हणजे देवा, तू या विश्वाचं अनादि कारण असून तुझ्या सभासदात बसत होतास. त्या सभासदांच्या देखत एक तू माझा मेव्हणा आहे या नात्याने मी तुझ्याशी विनोदाने बोलत होतो. बरं, आम्ही केव्हा तरी तुझ्या घरी येत असू तेव्हा स्वतः तुझ्याकडून तुझ्या बरोबरीचा मान मिळवत होतो. आणि तू जर एखाद्या वेळी आमचा सन्मान नाही केलास तर आम्ही त्या नात्याच्या संबंधाने रुसून निघून जात होतो. तेव्हा आम्ही तुला म्हणायचो, पाया पडून तू आमची समजूत केली पाहिजे, हे शारंग पाणी. असं आम्ही तुझ्याविषयी फार अनुचित गोष्टी केल्या रे. हे श्रीकृष्णा, एक आपला सामान्य नातेवाईक आहे अशा नात्याच्या वाट्याने जाणणारा मी तुझ्या पुढे पाठ करून बसत होतो. हे वैकुंठा, ही आमची योग्यता तरी आहे का रे की तुझ्याकडे पाठ करून बसावं? परंतु देवा, हे चुकलो आम्ही, खरं आहे, मान्य आहे. देवाबरोबर मी दांडपट्टा खेळत होतो, आखाड्यात कुस्ती खेळत होतो, देवाच्या गळ्याला मिठी मारून लोंबकळत होतो, सारीपाठ खेळताना तुला चोर लबाड म्हणत होतो आणि निकराने भांडत होतो. जे चांगलं असेल ते हट्टाने मागायचो आणि सर्वज्ञ देवालाही शहाणपणाचा सल्ला सांगत होतो. तू काही करण्याविषयी आम्हाला सांगितलं की आम्ही तुझे कोण लागून गेलो आहोत, आमचा तुझा काय संबंध, असं त्याच वेळेला उर्मटपणाने म्हणायचं. असा हा आमचा अपराध आहे देवा, की तो त्रिभुवनात देखील मावणार नाही. परंतु देवा, खरं सांगू, हे सर्व तुझं महात्म्य न कळाल्यामुळे घडलंय रे. बघ, आज मी तुझ्या चरणांना स्पर्श केला. देव जेवणाच्या वेळी प्रेमाने माझी आठवण करायचे, परंतु माझ्या निर्लज्जपणाचा गर्व कसा होता की मी सरळपणे जेवणास न जाता फुगून बसायचो. देवाच्या खास भोग मंदिरामध्ये जिथे रुक्मिणी आदी नायिका असणं उचित, तिथे तुझ्याशी खेळताना शंका येत नव्हती. अंथरुणात शिरून तुझ्याबरोबर निजत होतो. कृष्णा म्हणून एकेरी नावाने हाका मारायचा. यादवांचं पोरग या नात्याने तुझ्याशी अनादराने उल्लेखित होतो. तू हस्तिनापुराहून द्वारकेस जाताना तुला राहण्याविषयी मी आपली शपथ घालत होतो. देवा, माझं तुझ्याबरोबर एका सणावर बसणं, तू बोललेलं मी न मानणं, हे सर्व कशामुळे घडलं तर अतिपरिचयामुळे. संस्कृतमध्ये नियम आहे, अतिपरिचयाद अवज्ञा भवती, संतत गमनाद अनादरो भवती. अतिपरिचय जर झाला तर अवज्ञा होते आणि सतत जाणं येणं असेल तर त्या ठिकाणी अनादर होत असतो. रोजच एखादा मित्र जर एखाद्याच्या घरी चहा प्यायला यायला लागला तर त्या मित्राची बायको पाहते, रोजच याला चहा पाजायचा आहे, एक ना एक दिवस का होईना ती तुमच्या हातामध्ये पिशवी दिल्याशिवाय राहणार नाही. भाऊजी, एवढी भाजी घेऊन या. फक्त संसाराच्याच विषयी ही गोष्ट खोटी ठरली. संसाराचा आणि आपला सतत समागम आहे. नुसता परिचय नाही तर अतिपरिचय आहे. पण असं होऊन देखील या संसाराविषयी आपल्या अंतःकरणात अनादर निर्माण झाला नाही, हाच एक अपवाद. नाही तर अतिपरिचयात अवज्ञा भवती ही निश्चितच आहे. देवा, म्हणून आता कोणकोणते अपराध निवेदन करावेत रे? एकच आता असं सांगतो की या सर्व अपराधांचा मी राशी आहे. याकरता तुझ्या देखत किंवा तुझ्या माघारी जे काही अत्यंत वाईट रीतीने वागलो, हे प्रभो, आपल्या मुलाचे अपराध आई जशी पोटात घालते त्याप्रमाणे ते सर्व पोटात घाल देवा. महाराज,
कोणत्या तरी एखाद्या वेळी नद्या गढूळ पाणी घेऊन येतात, पण त्यावेळी समुद्र पाण्याने पोटात सामावून घेतलं, समुद्राच्या पाण्याने पोटात सामावून घेतलंच जातं की नाही? कारण की त्याला दुसरा उपायच नाहीये. समुद्र असं म्हणतो का अरे गढूळ पाणी आणलंय, येऊ नका. नाही, त्याप्रमाणे प्रेमाने किंवा चुकीने माझ्याकडनं देवाला जे काही विरुद्ध बोललं गेलंय ते सर्व देवाने सहन करावं. आणि देवाच्या उदार क्षमेच्या स्वभावाने पृथ्वीला क्षमा प्राप्त होऊन तिला क्षमा हे नाव प्राप्त झालेलं आहे. ती क्षमा म्हणजे पृथ्वी या भूत समुदायाला आधार झाली आहे. म्हणून पुरुषोत्तमा, मी त्या क्षमेविषयी विनंती करू तर क्षमा करणे ही गोष्ट तुझ्या दृष्टीने फारच लहानची आहे. बघा, आपण भगवंताने आपला क्षमा नावाचा गुण जो आहे हा पृथ्वीला दिलेला आहे. आपण क्षमेचे लक्षण पाहून आलेलो आहे. अंगी सामर्थ्य असतानाही प्रतिकार न करणं हे क्षमेचे लक्षण शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे. पृथ्वी कशी आहे? आपण थुंकतो जमिनीवर, मलमूत्रांचं विसर्जन जमिनीवर, पायाने चालतो जमिनीवर. प्रयत्न करून बघा प्रयोग. प्रवचन ऐकायला बसलोय आणि ऐकता ऐकता मांडी बदलताना जर दुसऱ्याला पाय लागला, आपल्याला त्याची माफी मागावी लागते की नाही? खिडकीतनं थुंकलाय, रस्त्याने माणूस चाललाय, त्याच्या अंगावर पडलंही नाहीये, पण आजूबाजूला जवळपास कुठे पडलं तो एकदम थांबतो की नाही? आपल्याला माफी मागावी लागते. तो म्हणतो अहो जरा पाहून तरी थुंकत जा. अर्थ काय कळाला? किती राग आहे? आपल्याला क्षमा याचना करावी लागते. पण हे आपले सर्व आधार व्यवहार ज्या पृथ्वीवर चालतात, ती पृथ्वी किती क्षमा करते, आपलं किती सहन करते. आणि असं असल्यामुळेच रोज सकाळी उठल्यानंतर अंथरुणातनं जमिनीवर पाय ठेवण्या अगोदर या पृथ्वी मातेची प्रार्थना सांगितली आहे. पृथ्वी मातेविषयी कृतज्ञता व्यक्त करायला सांगितलेली आहे. समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे. रोज आपण करतो की नाही? पृथ्वी प्रार्थना करतो आणि मग आपण अंथरुणाखाली पाय ठेवतो. अर्थात आपण सर्व पृथ्वी प्रार्थना, करदर्शन वगैरे करून मगच पुढच्या कार्याला प्रवृत्त होतात असं गृहीत धरूनच मी हे सर्व बोलतोय. असं म्हणून ज्याचे ऐश्वर्यादी गुण मोजण्यास आणि जाणण्यास अशक्य आहेत, अशा अप्रमेया देवा, मला आपल्या शरणागताला या सर्व अपराधांविषयी आपण क्षमा करावी. झाले अपराध क्षमा करी आता, शरण अनंता आलो तुझ. देवा, तुला शरण आलेलो आहे, आता हे क्षमा अपराध करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध. पुढे अर्जुन काय म्हणतो अजून? पितासि लोकस्य चराचरस्य त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान् न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः कुतोऽन्यो लोकत्रयेऽप्य प्रतिमप्रभावः. म्हणजे देवा, तू या चराचर लोकांचा पिता आहेस, तू पूज्य आहेस, तू अत्यंत मोठा आहेस, आद्य गुरु आहेस. तिन्ही लोकांमध्ये ज्याच्या प्रभावाला प्रतिमान म्हणजे दृष्टांत नाही आणि अद्वितीय व निरतिशय असा ज्याचा प्रभाव आहे, असा तुझ्यासारखा दुसरा कुणीच नाही. मग तुझ्यापेक्षा अधिक कुठून असणार? यावर व्याख्यान करताना म्हणतात, तुझे थोरपण जाणिले मी साचे, होसी तू जगाचे जन्मस्थान. हरिहरादिक सर्व ही देवांची, देवता तू साची, होसी थोर. म्हणजे देवा, मी तुझं वास्तव महात्म्य जाणलंय. हा देव सामान्य चराचराचं जन्मस्थान आहे. हरिहरादिक सर्व देवांना तूच परमपूज्य देवता आहेस. वेदालाही शिकवणारा आद्य गुरु तूच आहेस. हे श्रीरामा,
तू अगाध आहेस, सर्व भूतांमध्ये एक आणि सम आहेस. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे अणुना विषम, असं संत महात्म्याने देखील म्हटलेलं आहे. सर्व ऐश्वर्यादी गुणांमध्ये तू दृष्टांत रहित आहेस, अद्वितीय आहेस. देवा, त्रैलोक्यात तुझ्यासारखा कोणी नाही. आणि हे प्रतिपादनच काय म्हणून करावं, तर तू निर्माण केलेल्या आकाशाने सारं जग आपल्या पोटात सामावलं आहे. मग त्या तुझ्या योग्यतेचा दुसरा आहे असं बोलतानाच जिथे लाज वाटते, तिथे तुझ्यापेक्षा अधिक कोणी आहे या संबंधी गोष्ट तरी करता येईल काय? म्हणून त्रैलोक्यात तूच एक अद्वितीय आहेस, म्हणून तुझ्यासारखं कोणी नाही किंवा तुझ्यापेक्षा अधिकही नाही. मग तुझा अलौकिक महिमा वर्णन करणं मी कदापि जाणत नाही, किंवा कसं मला शक्य होईल. ऐसा अद्वितीय एक तू श्रीपती, तुझे वानू किती थोरपण, किती तुझ्या मोठेपणाचं वर्णन करावं, ते वर्णन करणं माझ्याकडनं शक्य नाही. तस्मात् प्रणम्य प्रणिधाय कायं प्रसादये त्वामहमीश मीड्यं पितेव पुत्रस्य सखेव सख्यो प्रियः प्रियार्हार्हसि देव सोढून. म्हणजे त्या श्लोकाचा अर्थ आहे, आणि असं तुझ्या माझ्याकडनं, माझ्यासारख्या पामराकडनं तुझं वर्णन करणं हे कदापि शक्य नसल्यामुळे मी नमस्कार करून शरीराला दंडवत भूमीवर पाडून सर्वांचा ईश्वर व स्तुत्य असलेल्या तुला प्रसन्न करून घेतोय. हे देवा, पुत्राचे अपराध पिता, मित्राचे अपराध मित्र, प्रियेचे पतिव्रतेचे अपराध प्रियतम पती ज्याप्रमाणे सहन करतो, त्याप्रमाणे तू माझे अपराध सहन करण्यास योग्य आहे. आणि या श्लोकाचा जर आपण विचार केला, प्रिय प्रियार्हार्हसि, प्रियायार्हसि, या ठिकाणी इव शब्दाचा जो लोप आहे ना, तो प्रियायार्हसि ही संधी छांदस छंदी सांगितलेली आहे. आता यावरती सुंदर व्याख्यान करतात. मग तो अर्जुन ह्या परी बोलून पुन्हा लोटांगण घाली तसे, तोची सात्विकाचे येवोनी भरते, भक्ती प्रेमे दाटे कंठ त्याचा. म्हणजे अर्जुनाने असं म्हटलं आणि पुन्हा देवाला दंडवत नमस्कार केला, तेव्हा तिथे त्याला अष्टसात्विक भावांचं भरत आलं. त्याची वाचा सद्गदित झाली आणि मग म्हणाला, देवा प्रसन्न हो, प्रसन्न हो, मला या अपराधरूपी समुद्रातून वर काढ. विश्वाचा सुहृद असलेल्या तुला संकुचित नात्याच्या संबंधाने सामान्य समजून आम्ही कधीही मान दिला नाही. विश्वाचा ईश्वर असलेल्या तुझ्यावर आम्ही सत्ता गाजवली. तू खरा आम्हाला वर्णनीय आहेस, परंतु सभेमध्ये प्रेमाने माझं वर्णन करीत होतास, तरी पण मी तुझं महत्त्व न ओळखता गर्वाने अधिकाधिक बडबड करत होतो. देवा, आता सांगत बसलो तर अशा अपराधांना मर्यादाच नाही. म्हणून हे मुकुंदा, या प्रमादापासून माझं रक्षण कर, रक्षण कर. देवा, ही विनंती करण्याकरता देखील माझ्या अंगात योग्यता कशी असणार, परंतु मूल जसं लढिवाळपणाने बापाशी बोलतं त्याप्रमाणे मी बोलत आहे. आणि पुत्राचे अपराध कितीही जरी मोठे असले तरी बाप त्याच्याशी वैर न करता ते सहन करतो, त्याप्रमाणे देवा तुम्ही देखील माझे अपराध सहन करा. किंवा मित्राचा उद्धटपणा, मित्र जसा शांतपणाने सहन करतो त्याप्रमाणे माझे सर्व अपराध आपण सहन करा. आता हा जो अभंग आहे किंवा जीवलग सखा भेटताच, सर्वही संकोच सोडून या, जी जी सुख दुःखे
भोगिली आपण करावी कथन ती ती जैसी. तर या मागच्या अभंगांमध्ये आणि या अभंगामध्ये हे दोन दृष्टांत जे दिलेले आहेत ना, की वडील मुलाचे अपराध सहन करतात, यानंतर मित्र मित्राचा अपराध सहन करतो, आणि पतिव्रता स्त्रीचा अपराध सहन करतो. तर यामध्ये असलेल्या छांदस संधी त्यांचा विचार करत असताना काही अर्थ चांगले मिळतात. तो असा, प्रिय प्रियाय प्रिय कार्याय भवती, म्हणजे मित्र हा स्वमित्राचं कार्य करण्याकरताच असतो आणि ते कार्य करत असताना तो सन्मानाची अपेक्षा करत नाही. किंवा दुसरा अर्थ असा की एक प्रिय मित्र आपल्या प्रिय मित्राला सुखदुःख सांगत असतो. आणि तिसरा विचार असा की पतिव्रता पत्नी आपल्या प्रियतम पतीला स्वतःचे प्राण व देह अर्पण करते. याप्रमाणे या एकाच दृष्टांत वाक्याच्या द्वारा अध्याहाराने तीन तीन भाव व्यक्त होतात, आणि हे तीन भाव जे आहे हे याच्या पुढे आपल्याला अभंगांमध्ये व्यक्त झालेले आहेत. कसे आहेत बघा. जी जी सुखदुःखे भोगिली आपण करावी कथन ती ती जैसी, प्राणनाथा लागे तन मन प्राण सर्व समर्पण करी जी का. म्हणजे प्रिय मित्र आपल्या प्रिय मित्राच्या घरी प्रिय कार्य करण्याविषयी त्याच्यापासून कार्याच्या बदले आपला सन्मान व्हावा असं तर केव्हाही पाहत नाही ना. त्याप्रमाणे महाराज आपण देखील राजसूय यज्ञाच्या प्रसंगी आमच्यापासून सन्मानाची अपेक्षा केली नाही. केवळ आमचे प्रिय करण्याकरता उच्छिष्ट काढलं त्याबद्दल क्षमा करावी. अर्जुन हा भगवंताचा सखा असल्यामुळे त्याचं प्रिय करण्याकरता भगवंताने उच्छिष्ट काढलं, असा एक अर्थ या ठिकाणी सूचित केला जातो. कारण की प्रिय प्रियाय भवती म्हणजे मित्र हा आपल्या मित्राच्या प्रिय कार्याकरताच असतो. किंवा प्राणप्रिय नातलग भेटल्यानंतर आयुष्यात जी संकट प्राप्त झालेली किंवा भोगलेली असतात ती सगळी त्या प्राणप्रियाला तो सांगत असतो. आणि तसं सांगत असताना त्याला कोणत्याही प्रकारचा संकोच होत नाही. ठीक. किंवा तिसरा विचार, ज्या प्रियेने संपूर्ण शरीर व मन किंबहुना स्वतःलाच प्रेमभावाने आपल्या प्रिय पतीला अर्पण केले आहे, तिला आपला प्रियतम पती पुष्कळ दिवसानंतर भेटल्यास पतीला आपलं हृदगत सांगितल्याशिवाय जसं तिला राहावत नाही. तर यामध्ये प्रिया प्रियाय स्वदेहम स्वप्राणान अर्पयती सुखम दुःखंच निवेदयती असा स्पष्ट अर्थ सांगितलेला आहे. तर या सगळ्यांचा सारांश काय, सर्वांचा अर्थ काय, तर प्रिय प्रियाय हा पदच्छेद ज्ञानोबा यांना अभिप्रेत आहे. आणि तू माझा मित्र असल्यामुळे माझं प्रिय करण्याकरता अपराध सहन करून तुझ्या विश्वरूप दर्शनापासून मला जे सुख दुःख झाले ते मी प्रिय असलेल्या तुला प्रियाला निवेदन केले आहेत, आणि नमस्कार व लोटांगण घालून तुला म्हणजे प्रियाला मी सर्वस्व समर्पण केलं आहे, असा भाव याच्यामध्ये व्यक्त होतो. पत्नीच्या दृष्टांताप्रमाणे मी तुम्हा स्वामींना अपराध सहन करण्याविषयी आणि प्रसन्न होण्याविषयी विनंती केली आहे, असं अर्जुन सांगतो. की ज्याप्रमाणे तो प्रियपती आपल्या पतिव्रता आणि प्रिय पत्नीचे सर्व अपराध सहन करतो, त्याप्रमाणे माझे देखील अपराध सहन करावेत अशी मी तुम्हाला विनंती करत आहे, असं अर्जुनाने सांगितलं. आणि आणखी एक विनंती करण्याकरता विशेष कारण आहे. काय कारण आहे ते कारण पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. अदृष्टपूर्वम हृषितोऽस्मि दृष्ट्वा भयेन च प्रव्यथितं मनो मे तदेव मे दर्शय देवरूपं
प्रसीद देवेश जगन्निवास. म्हणजे देवा, मी पूर्वी कधीही न पाहिलेलं विश्वरूप पाहून हर्षित झालो आहे आणि भयाने माझं मन व्यथित झालं आहे. याकरता देवा ते पूर्वीचेच रूप मला दाखव. देवेशा जगन्निवासा प्रसन्न हो. यावर व्याख्यान करताना म्हणतात, निज विश्वरूप दाखवावे मज, ऐसे प्रेमे तुझ विनविले. तुवा माझा छंद पुरविला साचा, होसी तू भक्तांचा माय बाप. म्हणजे देवाशी मी लढिवाळपणा केला, विश्वरूप दाखवण्याविषयी जो हट्ट घेतला तो प्रेमळ भक्तांचे मायबाप असलेले तुम्ही पूर्ण केला. कल्पवृक्ष अंगणात कौतुकाने लावावेत, कामधेनूंची वासरे खेळण्याकरता द्यावीत, किंवा नक्षत्रांचे फासे करून त्याने दूताचा डाव पाहिजे तसा पाडावा, किंवा चेंडू फळेच्या खेळाकरता आकाशातून चंद्र आणावा, यासारखा हट्ट घेतला होता. कुणी? मी, अर्जुन म्हणतो. पण हा असंभवनीय हट्ट देखील तू माऊलीने पूर्णपणे सिद्धीला नेलायस. किंबहुना ज्या अमृताच्या बिंदू करता देवांनी समुद्र मंथनाचे कष्ट केले, त्या अमृताचा तुम्ही 4 महिने पाऊस पाडलात. आणि पृथ्वी नांगरून वखरून शेतकरी कष्टाने साधे धान्य बीज पेरतात, परंतु तुम्ही पाभरीच्या प्रत्येक तासामध्ये चिंतामणी पेरलेत. याप्रमाणे हे स्वामी, तुम्ही मला कृतकृत्य केले, माझे पुष्कळ लाड पूर्ण केले. जे विश्वरूप तुम्ही मला दाखवलं ते शंकरांनी व ब्रह्मदेवांनी कानांनी सुद्धा ऐकलं नाही. मग त्यांना ते पाहण्याची गोष्ट तरी कशी संभवेल? ज्याची उपनिषदांना भेट होत नाही, उपनिषदांना जे माहीत नाही, ती अंतःकरणातील गाठ तुम्ही माझ्याकरता सोडली. महाराज, कल्पाच्या आरंभापासून आणि आजच्या घटकेला धरून मध्यंतरीच्या काळामध्ये जेवढे जन्म होऊन गेले, त्या साऱ्या जन्मामध्ये घरडोळी, घरडुहुळी म्हणजे घराघराचा धांडोळा घेणारी तुझी दृष्टी घेऊन प्रपंचाकडे बारकाईने मी पाहत होतो. परंतु ही विश्वरूपाची गोष्ट कोणी ऐकली किंवा पाहिली असं मात्र आढळलं नाही. किंवा बुद्धीचं ज्ञान या विश्वरूपाच्या अंगणापर्यंत देखील कधी जात नाही. जिथे अंतःकरणाने हे विश्वरूप कसं आहे याविषयी कल्पनाही करवत नाही, तेथे ते विश्वरूप डोळ्याला प्रत्यक्ष होईल ही गोष्टच कशा करता करावी. म्हणून अधिक कशा करता सांगावं, तर पूर्वी न पाहिलेलं न ऐकलेलं ते हे आपलं विश्वरूप तुम्ही आता माझ्या डोळ्यांना दाखवलंय. त्यामुळे हे देवा, माझं मन आनंदी झालंय. परंतु आता माझ्या मनामध्ये अशी इच्छा आहे की तुझ्याशी काही संभाषण करावं, गोष्टी करावी, तुझं सान्निध्य भोगावं आणि माझ्याकडून मात्र तू आलिंगन दिला जावास. आता वरील सर्व प्रकार या विश्वरूपाविषयी करू म्हटलं तर तुझ्या अनंत मुखापैकी कोण्या एका मुखाला बोलावं बरं? कोणत्या देहाला आलिंगन द्यावं? तुझ्या कोणत्या स्वरूपाला मर्यादाच नाही आहे. तर मला तुझ्याशी बोलताही येणार नाही, तुझं संग सुखही मला भोगता येणार नाही. म्हणून जसं वाऱ्याबरोबर धावणं, आकाशाला आलिंगन देणं, समुद्रामध्ये जलक्रीडा करणं अशक्य आहे, त्याप्रमाणे तुझ्या या विश्वरूप स्वरूपाला देखील आलिंगन देणं, बोलणं, त्याच्याशी संवाद करणं, सहवास करणं हे शक्य नाहीये. म्हणून हे देवा, तू पूर्वीचं रूप दाखवून त्याच्याशी आलिंगनादी व्यवहार करण्याची माझी जी इच्छा आहे ती पूर्ण करावी. या विश्वरूपापासून मला मनाला भय निर्माण झाला आहे, म्हणून आता हे विश्वरूप दर्शन पुरे झालं.
एखाद्याने चराचर जगत मजेने हिंडून पाहावं आणि मग त्या हिंडण्याचे श्रम घालवण्याकरता त्याने घरी सुखाने जसं राहावं, तसं हे विश्वरूप पाहिल्यानंतर तज्जन्य भीतीच्या परिहाराकरता देवा तुझं चतुर्भुज रूप आम्हाला विसावा वाटतो. आम्ही अष्टांग योगाचा अभ्यास करावा आणि त्या योगाने याच सगुण असलेल्या चतुर्भुज श्याम सुंदर रूपाच्या अनुभवाला यावं, हेच या योगाभ्यासाचं फळ आहे. शास्त्रांचं परिशीलन करावं, परंतु सर्व शास्त्रांचा सिद्धांत तो देखील हाच आहे की मनुष्याला सगुण साक्षात्कार व्हावा. आम्ही सर्व यज्ञ करावेत, परंतु ते चतुर्भुज रूपाच्या दर्शनाच्या फळाने फलद्रूप व्हावेत. किंवा जगात जी सर्व तीर्थक्षेत्र आहे ती देखील याच करता की तुझ्या सगुण स्वरूपाचा साक्षात्कार व्हावा. आणि आणखीही जी जी काही दानादिक पुण्यकर्म आम्ही करावीत त्यांच्या फलस्वरूपामध्ये तुझं चतुर्भुज दर्शन व्हावं हेच मुख्य फळ आहे. आणि अशी त्या रूपाविषयी माझ्या मनाला आवड आहे, म्हणून तेच पाहण्याकरता त्वरा होत आहे. तरी देवा ती माझी तळमळ लवकर दूर करा. अहो मनातील जाणणाऱ्या, विश्वाला वसवणाऱ्या, सर्वांनी पूजा केलेल्या देवांच्याही देवा आपण लवकर प्रसन्न व्हा. म्हणजे एकंदरीत अर्जुन म्हणतोय की देवा हे जे तुझं विश्वरूप आहे ते पाहिलं, आता समाधान झालं, परंतु आता इथनं पुढे मात्र मला तुझं जे चतुर्भुज स्वरूप आहे, जे मी तुझं स्वरूप पहिले पाहिलेलं होतं तेच पाहण्याची इच्छा आहे आणि ते तुम्ही मला दाखवावं ही माझी विनंती आहे. हीच विनंती आणखी एका श्लोकामध्ये करून अर्जुन ही प्रार्थना पूर्ण करतोय. तो पुढचा श्लोक, किरीटिनं गदिनं चक्रहस्त मिच्छामि त्वां द्रष्टुमहं तथैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते. म्हणजे हे किरीट धारण केलेल्या, गदिनं गदा धारण केलेल्या, चक्र हस्तम हातात चक्र असलेल्या तुला मी पूर्वीप्रमाणेच पाहण्याची इच्छा करत आहे. म्हणून हे हजार बाहू असलेल्या विश्वरूप परमात्म्या तू पूर्वीच्याच त्या चतुर्भुज रूपाने प्रगट व्हावं. यावर व्याख्यान करताना म्हणतात, शोभे अंगकांती नीलवर्ण कैसी जणू आकाशासी रंगवीत नीळ कमळा ते जिका भूषविते निळी झाक देते इंद्रनीळा. देवा तुझे श्याम सुंदर रूप कसे नीळ कमलाला देखील रंगवणार आहे रे, आकाशालाही निळा रंग लावणार आहे आणि इंद्रनील रत्नाला देखील तेजाचं सौंदर्य दाखवणार आहे. जणू पाचू नावाच्या रत्नाला सुगंध निर्माण झालाय किंवा आनंदाला हात फुटले आहेत. पुत्र म्हणून ज्याच्या मांडीवर खेळल्यामुळे मदनाला सौंदर्य प्राप्त झालं आहे, किंवा मस्तकावर मुकुट ठेवला आहे त्यामुळे मस्तकाला शोभा, का मुकुटाला मुकुट मस्तक झाले आहे, याचं उत्तर म्हणजे ज्याच्या अंगामुळेच अलंकारांना अलंकारत्व आलेलं आहे. वस्तुतः आपल्याकडे कसं होतं, अलंकार परिधान केल्यामुळे जो परिधान करणारा आहे त्याला शोभा येते, परंतु या ठिकाणी देवामुळे काय झालं की अलंकारांनाच अलंकारत्व प्राप्त झाले, अलंकारांनाच आनंद प्राप्त झालेला आहे, शोभा आली आहे. उदाहरण देतात, आकाश मंडळात इंद्रधनुष्याच्या सीमेत जसा मेघ असावा त्याप्रमाणे विविध रंगांच्या वैजयंतीने शारंगपाणी श्यामपूर्ण श्रीकृष्ण कसे आवरले आहेत, सीमित झाले आहेत, हे बघा. मग आता ती उदार गदा कोणती आहे की जी असुरांना मोक्ष देते. गोविंदा आणि ते चक्र देखील कसे सुंदर आहे की जे सौम्य तेजाने मिरवते. अधिक काय सांगावं हे स्वामीन, ते रूप पाहण्याकरताच मी उत्कंठित आहे. म्हणून आता तुम्ही त्या रूपाचं व्हावं. हे विश्वरूपाचे सुख सोहळे भोगून माझे डोळे शांत झाले आहेत. आता आधीची कृष्णमूर्ती पाहण्याकरता
मी अति उत्सुक होत आहे. म्हणून त्या सगुण साकार कृष्ण रूपा वाचून दुसरं काही पाहणं माझ्या डोळ्यांना आवडत नाही. आणि ते न पाहता आल्यास माझे डोळे इतर सर्व रूपे क्षुद्र मानतात. म्हणून आम्हाला भोग मोक्षांच्या ठिकाणी श्रीकृष्ण मूर्तीच आहे. श्रीकृष्ण मूर्ती वाचून आम्हाला भोग किंवा मोक्ष काहीही आवडत नाही. म्हणून देवा, तू हा विश्वरूपाचा पसारा आवर आणि पूर्वीसारखाच साकार हो. म्हणून तैसाची साकार तू होई, आवरुणी घेई विश्वरूप. आणि असं अर्जुनाने सांगितल्यानंतर भगवंताची विनवनी प्रार्थना केल्यानंतर भगवान अर्जुनाशी बोलतायत. श्री भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात तेजोमयं विश्वमनंतमाद्यं यन्मे त्वदन्येन च दृष्टपूर्वम. हे भगवान म्हणतात, अर्जुना, मी तुला प्रसन्न होऊन माझ्या या ईश्वरी सामर्थ्याचं हे माझं श्रेष्ठ अत्यंत तेजस्वरूप व्यापक अमर्याद अत्यंत प्राचीन विश्वरूप दाखवलेलं आहे की जे तुझ्या वाचून यापूर्वी कोणीही पाहिलेलं नव्हतं. मग आता यावर स्वामीजींनी जे व्याख्यान केलेलं आहे ते बघा. भक्त अर्जुनाचे ऐकोनी हे बोल वाटले नवल देवा लागी म्हणे पार्था कोणी ऐसा अविचारी नाही आजवरी देखिला मी. अर्थात हा जो अर्जुन म्हणतोय की देवा, तू पूर्वीसारखाच साकार हो आणि आता हा विश्वरूपाचा जो पसारा आहे तो आवर. तर अर्जुनाच्या या बोलण्याने त्या विश्वरूप भगवंताला फार आश्चर्य वाटलं आणि भगवान म्हणतात की असा अर्जुनासारखा अविचारी मी तरी दुसरा कोणी पाहिला नाही. का? कारण विश्वरूप म्हणजे ही किती महत्त्वाची वस्तू आहे. अरे, कोणती महत्त्वाची वस्तू तुला आज मिळाली आहे, परंतु तू त्या लाभाचा संतोष मानत नाहीस. उलट भीतीने काय हे असं हेकड्यासारखं बोलतोस, हे काही कळत नाही रे. अरे, आम्ही एखाद्या भक्तावर सहजच प्रसन्न होत असतो, तेव्हा कुणी शरीर द्या म्हटलं तर शरीरापर्यंतच्याही वस्तू देतो. याशिवाय कुणाला माझा जीव पाहिजे असेल तर तोही खर्ची घालतो, परंतु ते माझ्या जीवाच्याच मजुरांकडून कष्ट करून. एवढं विश्वरूप तुझ्या इच्छेकरता म्हणून उघड तयार केलंय. म्हणून तुझ्या आवडीकरता अशी काय ही वेडी प्रसन्नता झाली ते कळत नाही. म्हणजे हे विश्वरूप इतकं दिवस गुप्त ठेवून आज त्याची ही ध्वजाच जगात उभारली आहे, ते उघड केलं. ते हे आकाशादी अमर्याद पदार्थांपेक्षाही अमर्याद अशा मायेच्याही पलीकडचं माझं विश्वरूप आहे. आणि येथूनच ते कृष्णाधिक अवतार झालेले आहेत. हे ज्ञानरूपी तेजाने बनलेलं आहे, सर्व विश्वाला व्यापणार आहे, शुद्ध आणि नाशरहित आहे, स्वरूपापासून कधीही न ढळणारं आणि सर्वांच्या पूर्वीचं आहे. अर्जुना, हे तुझ्या वाचून पूर्वी दुसऱ्याने कोणी ऐकलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही. कारण हे अर्जुना, हे अन्य कोणत्याही साधनाने प्राप्त होण्यासारखं सोपं नाही आहे. आणि असं असताना तो मात्र हे विश्वरूप आवरून घ्या असं मला सांगतो, हे नवलच नव्हे काय? अर्जुना, तुला सांगतो, सामान्य साधनांनी हे विश्वरूप दिसेल याची शाश्वती तर नाहीच नाही, परंतु न वेद यज्ञाध्ययनैर्न दानैर न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रैः एवं रूपः शक्य अहं नृलोके द्रष्टुम त्वदन्येन कुरु प्रवीर. म्हणजे हे अर्जुना, वेद, यज्ञ आणि अध्ययन यांनी देखील, दान, लौकिक कर्म किंवा उग्र तप
इत्यादींपैकी कोणत्याही साधनाने किंवा या सर्व साधनांनी देखील या मनुष्य लोकात तुझ्या वाचून कोणाकडूनही अशा स्वरूपाचा मी पाहण्यास शक्य नाहीये. म्हणजे हे यापैकी एक एक साधन करा किंवा एकाच व्यक्तीने हे सर्व साधन करा आणि या सर्व साधनांच्या मोबदल्यामध्ये तो परमात्मा मला दिसो असं जर कोणी म्हणेल ना, तरी देखील त्या सर्व साधनांच्या संभाराने देखील हा मी परमात्मा अशा दृष्टीने अशा स्वरूपात पाहणं शक्य नाही आहे. म्हणून जेवढे जेवढे काही साधनं या संदर्भामध्ये विचारात घ्यावीत ती सर्व साधनं कुचकामी ठरतात. म्हणून निळोबरायांनी एका आपल्या गवळणीमध्ये देखील असं म्हटलेलं आहे, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परी त्यान पवती वो याच्या दारवंठा. आजच्यापर्यंत आम्ही अनेक साधनांच्या खटपटी करून पाहिल्या, परंतु असं निश्चित कोणतंही साधन आम्हाला मिळालं नाही की ज्या साधनाच्या माध्यमातून आम्ही या देवापर्यंत पोहोचू शकू. कोणती कोणती साधनं केली निळोबरायांनी यादी दिलेली आहे. निळोबराय म्हणतात, करिता तपे कामक्रोध खवळती. तपश्चर्या वगैरे केली तर त्याने कामक्रोधाची प्राप्ती होते. करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो, तीर्थाटन वगैरे केलं तर त्याने अहंकाराची प्राप्ती होते. जाणो जाता जाणीव घाली आड फाटा. जर ज्ञानाच्या माध्यमातून या परमात्म्याला जाणण्याचा प्रयत्न केला तर जाणीव ही आडफाटा घालते. बर, यज्ञयागे भोग स्वर्ग आड येती. यज्ञयाग वगैरे करावे तर त्यांनी स्वर्ग भोग आड येतात. म्हणजे असे अनेक अनेक आम्ही प्रयत्न करून पाहिले. अष्टांग योग करावं तर सिद्धिरोधिता ती वाटावं, सिद्धी आडव्या येतात. असं कोणतंही जगामध्ये साधन नाहीये की ज्या साधनाने असा हा विश्वरूप असलेला मी पाहणं शक्य आहे. अर्जुना, फार भाग्याने तुला हे दर्शन लाभलेलं आहे रे. म्हणूनच सांगतात, पार्था वेद ह्यासी पहावया गेले, तोची स्वीकारले मौन त्यांनी. यज्ञ यागतीही स्वर्गा पावे, तोच जाऊन या साच परतले. म्हणजे अर्जुना, याच्या म्हणजे विश्वरूपाच्या मार्गापर्यंत आले आणि हा अप्रमेय आहे असं पाहून वेदांनी देखील मौन धारण केलं. यज्ञ तर स्वर्गातूनच परत आले. साधकांनी अतिकष्ट पाहिले म्हणून त्यांनी योगाभ्यासाला दूर केलं आणि अध्ययनात देखील हे विश्वरूप दर्शन करून देण्याविषयी तितकंसं सामर्थ्य नाही. म्हणजे ज्ञान मार्गात आहे. किंबहुना वेदशास्त्र पुराणांमध्ये सांगितलेली पराकाष्ठेची अशी इष्ट पूर्त दत्त या नावाची सत्कर्म गडबडीने विश्वरूपाकडे धावले. म्हणजे इष्ट पूर्त आणि दत्त या सत्कर्मांच्या जोरावरती विश्वरूप पाहण्याकरता प्रयत्न केला, परंतु त्यांना विश्वरूपाचं दर्शन झालंच नाही. मग आपलं धावणं अगदीच वाया जाऊ नये म्हणून त्यापैकी बहुतेकांनी मोठ्या कष्टाने सत्यलोक कसा तरी गाठला. म्हणजे इष्ट पूर्त आणि दत्त हे कर्म करणाऱ्यांना कसा बसा आपला सत्यलोक मिळाला. तपांनी विश्वरूपाचं ऐश्वर्य बघितलं आणि स्वतःचा उग्रपणा उभ्या उभ्याच टाकून दिला. मग याप्रमाणे तपादी साधनांपासून जे अमर्याद अंतरावर राहिले आहे ते हे विश्वरूप तू अनायासे जसं पाहिलंस तसं या मनुष्य लोकात कोणालाही आणि कोणत्याही साधनांनी पाहणं शक्य नाही. आणि आज या विश्वरूप ध्यानाच्या संपत्ती करता जगामध्ये तूच एक भाग्याने संपन्न आहेस. अरे अर्जुना, हे परमभाग्य साक्षात ब्रह्मदेवाच्याही अंगी नाहीये. आणि म्हणून माते व्यथा माच विमूढ भावो, दृष्ट्वा रूपम घोरमी दृङ्ममेदम, व्यपेत भीः प्रीत मनाः पुनस्त्वं, तदेव मे रूपमिदं प्रपश्य.
म्हणजे अरे माझं हे अशा प्रकारचं भयानक रूप पाहून तुला व्यथा होऊ नये, तसंच तुझ्या चित्ताला मूढता देखील प्राप्त न होवो आणि तू निर्भय आणि प्रेमयुक्त मनाचं होऊन पुन्हा एकदा माझं तेच विश्वरूप पहा. म्हणजे भगवान म्हणतात की या रूपामुळे तुला व्यथा निर्माण होण्याचं, भीती निर्माण होण्याचं काय कारण आहे? याकरता म्हणून तू एक काम कर, एकाग्र चित्त हो आणि पुन्हा ते माझं विश्वरूप पहा. म्हणून तू मानी धन्य आपणा ते देखोनिही येथे विश्वरूप. विश्वरूपाची ह्या आपुलिया चित्ती नको धरू भीती लेश मात्र. जे आता भगवान सांगतात की जे ब्रह्मदेवाला हे भाग्य लाभलेलं नाही आहे अर्जुना, ते भाग्य तुला प्राप्त झालं. आणि असं असल्यामुळे तू विश्वरूपाच्या लाभाने स्वतःची प्रशंसा कर. या विश्वरूपाचं भय धरू नकोस आणि या विश्वरूपा वाचून जगात काहीच चांगलं मानू नकोस. यापेक्षा श्रेष्ठ लाभ जगामध्ये नाहीये. अरे अमृताचा समुद्र भरला आहे आणि कोणी एखादा तिथे अकस्मात स्नान करण्याकरता प्राप्त झाला तर मग बुडून जाऊ म्हणून त्याचा कोणी त्याग केला आहे काय? अमृताचा एक बिंदू जरी प्राप्त झाला तरी मरण परिसमाप्त होतं. असा अमृत सागर आहे, तिथे एखादा कोणी स्नान करण्याकरता गेलाय, नको रे बाबा या अमृत सागरामध्ये आपण बुडून मरून जाऊ असं कोणीतरी म्हणेल काय? अमृत सागर आहे तो. किंवा आपल्याला एवढा मोठा सोन्याचा डोंगर चालत नाही, पसंत पडत नाही, म्हणून एखाद्या विचारी मनुष्याकडून त्या सुवर्ण पर्वताची कधी उपेक्षा घडते का? अविचार्याकडनं घडेल, त्याबद्दल काही नाही. अविचारी अमृत समुद्राच्या जवळ जाऊनही बुडी मारणार नाही का हातपाय त्याच्यामध्ये बुडवणार नाही. अविचारी मनुष्य सोन्याचा पर्वत देखील तो उपेक्षित करेल, परंतु विचारी माणसाकडनं हे शक्य होईल काय? किंवा अजून एक उदाहरण देतात, भाग्यवशामध्ये चिंतामणी गळ्यात घालावा असं असताना हे ओझ होत आहे म्हणून कोणीतरी विचारी मनुष्य टाकून देईल काय? किंवा पोसवत नाही म्हणून कोणीतरी कामधेनूला घराबाहेर घालील काय? किंवा चंद्र घरात आला तर त्याला घराबाहेर लवकर निघ असं म्हटलं जाईल काय? कोणी जर असं, कारण तू आम्हाला उकाडा करतोस असं म्हणून चंद्राला कोणी घरात आलेला बाहेर काढेल काय? किंवा सूर्य घरी आला तर त्याला तू पडसावली पाडतोस याकरता पलीकडे हो असं कुणीतरी विचारी मनुष्य म्हणेल काय? तर म्हणणार नाही. आणि हे असं करणं जसं अनुचित ठरणार आहे, अयोग्य आहे, त्याप्रमाणे हे ईश्वर संबंधी जे महातेज आहे ते आज तुझ्या हाताशी सहज आलंय. आणि असं असता तुला याविषयी व्याकुळता का व्हावी रे? पण अर्जुना, अरे गावंढळा, इथे भगवान मात्र अर्जुनाशी बोललेच आहेत. तरी आता ऐसी नको कासाविसी गावढा तू होसी कागा पार्था. तर अडाणी किंवा गावंढळ असा त्याचा अर्थ होतो. तुला काहीच कळत नाही रे अडाण्या, तुझ्यावर आता रागवून तरी काय उपयोग आहे? तू तर अंग सोडून छायेला म्हणजे सावलीलाच आलिंगन देऊ पाहतोस ना. जो मी विश्वरूप आहे तो खरा परमात्मा नाही असं या विश्वरूपाविषयी विकल्पाने मन कच्च करून केवळ सोंग म्हणून गणलं जाणारं जे चतुर्भुज रूप आहे त्याविषयी प्रेम धरतोस. म्हणून अर्जुना, अजून तरी विश्वरूप खरं नाही व ते भयंकर आहे आणि चतुर्भुज रूप खरं आहे पण ते सौम्य आहे आणि तेच मुख्य फळ आहे हा भ्रमाने केलेला निर्णय टाकून दे आणि या विश्वरूपाविषयी अनादर करू नकोस. हे विश्वरूप जरी भयंकर
असेल, भीष्म द्रोणादिकांना गिळून टाकणं इत्यादी विपरीत कृती करणारं दिसत असेल, विक्राळ आणि अमर्याद मोठं दिसत असलं तरी मत्स्य कुर्मादी कालमर्यादित सगुण रूपांपेक्षा हेच व्यापक आणि उपासनेकरता श्रेष्ठ आहे. आणि असं कृतनिश्चयाचं घर यालाच कर, म्हणजे असाच निश्चय कर. सांगतात, धनलोभी जसा आपली चित्तवृत्ती ठेव्याजवळच पुरून ठेवतो आणि मग नुसत्या चित्तवृत्ती रहित देहाने तो स्वतः असतो, किंवा दुसरं उदाहरण, घरट्यातील पंख न फुटलेल्या पक्ष्याजवळ आपला जीव ठेवून पक्षीने जशी आकाशामध्ये संचार करते, किंवा तिसरं उदाहरण, गाय डोंगरी रानामध्ये चरते पण तिचं चित्त वासराने घरी बांधलेलं असतं. हे 3 उदाहरणं जशी आहेत. लोभ्याचं चित्त कुठे? धनाजवळ. मग तो अन्यत्र जिथे राहतो तिथे तो फक्त देहवृत्तीने राहत असतो, परंतु त्याचं सगळं लक्ष, सगळं मन कुठे असतं? धनाजवळ. घार हिंडते आकाशी, तिचे लक्ष पिलापाशी. पंख न फुटलेलं जे काही बालक असेल त्या बालकाच्या जवळ जसं आकाशामध्ये घरट्या मारणाऱ्या त्या पक्षिणीचं लक्ष आहे, किंवा गाई ही वनामध्ये चरते परंतु तिचं अंतःकरण जसं त्या आपल्या वासराच्या ठिकाणी गुंतलेलं असतं, त्याप्रमाणे तू देहाने कुठेही राहा परंतु आपलं प्रेम, आपलं चित्त या विश्वरूपाच्या स्थानाचं मालक कर. आणि इतर रूपांविषयी वरवरच्या चित्ताने बाहेरच्या सुखापुरतं मित्रप्रेम असावं, मग सुंदर चतुर्भुज श्री कृष्णमूर्तीला भोगावं. परंतु अर्जुना, पुन्हा पुन्हा माझं हे एकच म्हणणं विसरू नकोस, आणि ते हे असं आहे की तू आपल्या सात्विक श्रद्धेला या विश्वरूपापासून बाहेर निघू देऊ नकोस. या मुख्य विश्वरूपाच्या ठिकाणीच दृढ श्रद्धा ठेव, कारण हे विश्वरूप तू कधी पाहिलं नव्हतं, म्हणून तुला जे भय उत्पन्न झालंय ते टाकून दे आणि यावर तुझं स्थिर प्रेम असू दे. बरं, पण आता तुझ्या मनासारखे करू. तुला पूर्वीचं चतुर्भुज रूप सुखाने बघायचं आहे ना, ठीक आहे, ते चतुर्भुज रूपच तू सुखाने बघ, असं विश्वरूप भगवान अर्जुनाला म्हणाले. संजय उवाच इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौप्यवपुर्महात्मा. संजय धृतराष्ट्रांना सांगतोय की याप्रमाणे भगवान वासुदेव अर्जुनाला म्हणाले की ठीक आहे, तुला चतुर्भुज रूप पाहायचे, सुखाने बघ, आणि असं बोलून पुन्हा आपलं रूप दाखविता झाला. तो महात्मा पुन्हा सौम्य रूपाचा होऊन घाबरलेल्या त्या अर्जुनाला आश्वासन देता झाला, अर्थात त्याचं समाधान करता झाला. यावर स्वामी व्याख्यान करतात, ऐसे बोलताच देवांचा तो देव जाहला मानव देहधारी, नवलना येथ श्रीहरी समर्थ परी हे अद्भुत भक्त प्रेम. म्हणजे असं वाक्य बोलत असतानाच देव पूर्वीप्रमाणे पुन्हा मनुष्य झाला. संजय म्हणाला, हे काही देवाच्या बाबतीत आश्चर्य नाही, कारण त्याला माया शक्तीच्या बळाने लहानाचं मोठं, मोठ्याचं लहान वाटेल तसं होता येतं. पण अर्जुनाविषयीच्या प्रेमाचं मात्र फार मोठं आश्चर्य आहे. का? श्रीकृष्ण म्हणजे उघडा मोक्ष आहे, आणि तो मोक्ष अर्जुनाजवळ असून त्यावर पुन्हा विश्वरूपा एवढं सर्वस्व त्याच्या हातात दिलं तरी सुद्धा अर्जुनाला ते आवडलं नाही. वस्तू विकत घ्यावी आणि पुन्हा नको म्हणून टाकून द्यावी, किंवा चांगल्या रत्नाला दोष द्यावेत, किंवा कन्येला पाहण्याची उत्सुकता दर्शवून पाहिल्यानंतर ही आमच्या मनाला पसंत नाही असं म्हणावं,
हे जसं आहे ना तसंच इथे झालंय. प्रथम देवाने अर्जुनाला ज्ञानोपदेशाचा महत्वाचा निवडक भाग दिला होता. नंतर अर्जुनाच्या इच्छेकरता कृष्ण रूपाचा विश्वरूपा एवढा विस्तार करताना उत्तरोत्तर प्रेमाची वाढ झाली. आणि सोन्याचा रवा मोडून आपल्या इच्छेप्रमाणे अलंकार तयार करावा आणि मग तो अलंकार मनाला नाही आवडला म्हणून पुन्हा आठवावा. हे जसं आहे त्याप्रमाणे शिष्याच्या प्रेमाकरता पूर्वी कृष्णरूप होतं, तेच नंतर विश्वरूप झालं. आणि पुढे ते देखील विश्वरूप शिष्याच्या मनाला पटलं नाही म्हणून पुन्हा पूर्वीचाच कृष्णपणा अंगी आणला. विचार करा, इतक्या मर्यादेपर्यंत शिष्याचा त्रास सहन करणारे गुरु कोणत्या देशात आहेत? परंतु देवाच्या मनात अर्जुनाविषयी आवड कशी होती ते कळत नाही. मग अखिल विश्व व्यापून जे दिव्य ईश्वरी तेज भगवंतांनी प्रगट केलं होतं तेच पुन्हा त्या कृष्ण रूपामध्ये साठवलं. ज्याप्रमाणे तत्वमसी महावाक्यातील त्वम पदाचा लक्ष्यार्थ हा कूटस्थ चैतन्य तत्पदाच्या लक्ष्यार्थामध्ये म्हणजे ब्रह्मामध्ये समाविष्ट होऊन ऐक्याला प्राप्त होतो. किंवा दुसरं उदाहरण, वृक्षाचा प्रचंड आकार लहानशा बीज कणिकेमध्ये जसा साठवला जातो. तिसरा दृष्टांत, जीवाची जागृत अवस्था जशी स्वप्नातील गर्दीला गिळून टाकते त्याप्रमाणे सिद्धांत सांगतात भगवान श्रीकृष्णांनी तो ऐश्वर्य योग आपल्या ठिकाणी एकत्रित केला. म्हणजे जे आपला पसारा वाढवला होता तो सर्व पसारा आवरून घेतला. ज्या तेजाचा विस्तार दाखवलेला होता ते तेज एका ठिकाणी या ठिकाणी सावरून घेतलेला आहे. संजय म्हणाला, राजा जसा फाकलेला सूर्यप्रकाश हा सूर्यबिंबात असताच्या वेळी एकत्र येतो किंवा मेघांची संपत्ती आकाशामध्ये जशी समाविष्ट होते किंवा समुद्राला आलेलं भरतं हे जसं समुद्राच्या पोटामध्ये प्रविष्ट होतं त्याप्रमाणे या भगवंताने तर सर्व आपला ऐश्वर्य योग कृष्ण रूपाने आपल्या ठिकाणी एकत्रित केला. किंवा असं असेल की कृष्णाकृतीच्या रूपाने जी विश्वरूप वस्त्राची घडी होती ती अर्जुनाच्या इच्छेकरता उकलून दाखवली आणि तेव्हा त्या वस्त्राची लांबी रुंदी रंग त्या अर्जुनाने चांगल्या रीतीने पाहिला पण त्याला ते पसंत पडलं नाही. उलट त्या वस्त्राची भारी किंमत पाहून ते घेण्यास तो घाबरू लागला. तेव्हा भगवंतांनी सहजच जाणलं की या गिऱ्हाईकाच्या लागी हे नाही म्हणून पुन्हा पूर्वीसारखी घडी केली. आपण जर रेशमी वस्त्र पैठणी वगैरे घेण्याकरता गेलो तर ही स्थिती होते की नाही, हे नको ते नको ते नको. मग एखादं छोटीशी घडी दिसते, रेशमी वस्त्राची फार छोटी घडी होते, ते घडी उकलायला लावली. घडी उकलल्यानंतर पाहिलं लांबी पाहिली रुंदी पाहिली, अरे हो खरंच मोठं आहे, पुरेसं आहे. मग विचारलं, दादा किंमत किती हो? म्हणलं 15,000. 15,000 म्हणल्यानंतर मग किंमत पाहून तो घाबरायला लागला. मग त्या दाखवणाऱ्याच्या लक्षात आलं, व्यापाऱ्याच्या लक्षात आलं की हे घेणाऱ्यातलं गिऱ्हाईक नाही आहे, हे पाहणाऱ्यातलं आहे. मग तो जसा व्यापारी पुन्हा त्याच्याशी विशेष पुढे चर्चा न करता घडी पुन्हा मारून ठेवतो त्याप्रमाणे भगवंताने जणू काही अर्जुन हे विश्वरूप ग्रहण करण्यास तयार नाही हे पाहून भगवंतांनी पुन्हा ती पूर्वीसारखी घडी करून ठेवली. म्हणून त्याप्रमाणे ज्या कृष्ण रूपाच्या वाढीच्या अतिविस्ताराने
म्हणजे विश्वरूपाच्या द्वारा विश्वाला जिंकलं होतं तेच कृष्णरूप पूर्वीप्रमाणे सौम्य, सुंदर, सगुण आणि साकार झाले. काय सांगू फार श्रीहरीने थोर, विश्वरूप घोर आवरुणी चतुर्भुज रूपी पुन्हा प्रगटून दिले आश्वासन अर्जुनासी. संजय म्हणतो अधिक काय सांगावं, त्या अमर्याद वाढलेल्या विश्वरूपाने पुन्हा पूर्वीसारखा लहानपणा धारण केला, परंतु पुन्हा विश्वरूप दर्शनाचा आग्रह न धरता त्या घाबरलेल्या अर्जुनाला आश्वासन दिलं आणि त्याच्या मनाचं समाधान केलं. जो स्वप्नात स्वर्गात गेलाय तो अकस्मात जागा झाल्यानंतर तिथल्या तिथेच जसा असतो त्याप्रमाणे अर्जुनाला आश्चर्य वाटलं. किंवा गुरुकृपेने प्रपंचाचं मिथ्या ज्ञान ओसरल्यानंतर म्हणजे बाधित झाल्यानंतर एकाच ब्रह्माची जशी सर्वत्र प्रतीती येते त्याप्रमाणे अर्जुनाने विश्वरूप दर्शनानंतर कृष्णाची सुशोभित मूर्ती पाहिली. मग माझ्यामध्ये आणि कृष्ण रूपामध्ये विश्वरूपाचा जो आडपडदा होता तो आता दूर सारून गेला, हे फार बरं झालं असं त्यावेळेला त्या अर्जुनाच्या चित्तामध्ये समाधान झालं. जणू काही तो काळाला जिंकून आला आहे किंवा वादळी वाऱ्याला मागे टाकलंय किंवा आपल्या बाहूंनी 7 समुद्र पोहून तीराला लागला आहे. त्यावेळेला ह्या अघटित घटना घडून गेलेल्या व्यक्तीला जसा आनंद होतो ना, त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाच्या नंतर कृष्ण रूपाला पाहून आलेल्या अर्जुनाने आपल्या मनामध्ये फार मोठा संतोष मानला होता. समुद्रामध्ये बुडायची स्थिती, परंतु तो समुद्र तरुण आलो जसं बरं वाटतं त्याप्रमाणे या अर्जुनाला विश्वरूप दर्शन झाल्यानंतर म्हणजे त्याची ती भयानकता बघितल्यानंतर पुन्हा ज्यावेळेला कृष्णरूप पाहिलं त्यावेळेला मनाला फार मोठा संतोष वाटला म्हणे. आणि मग कृष्णरूप दिसल्यानंतर सूर्याच्या अस्तमान काळात पुन्हा तारा जशा आकाशात उदयाला येतात त्याप्रमाणे अर्जुन या सर्व प्रजा लोकांसहित ही पृथ्वी पाहू लागला. जेव्हा पाहू लागला तेव्हा तेच कुरुक्षेत्र पूर्वीसारखेच 2 भागात आपले गोत्रज आणि वीरसंघात एकमेकांवर शस्त्रास्त्रांचा वर्षाव करीत आहेत. आणि त्या बाणांच्या मंडपाखाली पूर्वी जसा होता तसाच रथ शांतपणे उभा आहे. पुढे लक्ष्मीकांत श्रीकृष्ण बसले आहेत आणि आपण रथाच्या खाली आहोत असं त्या अर्जुनाने पाहिलं. कारण की पहिला अध्याय जर आपण पाहिला, प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः असं चिंतन आहे. दोन्हीकडनं शंखनाद झाले आहेत, एकमेकांना ललकारा झाल्या आहेत आणि शस्त्र एकमेकांवरती मारणं, फेकून मारणं, बाण वगैरे चालू झाले आहेत. अशा स्थितीमध्ये तो अर्जुन म्हणाला होता देवाला की देवा चल आता दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर, पाहू दे कुणाकुणाशी युद्ध करायचंय. बघा एका बाजूला म्हणजे युद्धाची प्राथमिक सुरुवात झालेली होती, इकडनं तिकडनं बाण एकमेकांवरती सोडल्या गेलेले होते. त्या वेळेला हा उपदेश केलेला आहे. किती वैशिष्ट्य आहे की नाही. पण अर्जुनाने आता पाहिलं की आपण तसेच बाणांच्या मंडपाखाली आहोत, रथ शांतपणे उभा आहे, पुढे भगवान श्रीहरी बसलेले आहेत आणि आपण रथाच्या खाली आहोत. मग हे पाहून अर्जुन उवाच, अर्जुन म्हणाला दृष्ट्वेमं मानुषं रूपं तव सौम्यं जनार्दन इदानीमस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतिं गतः. की हे जनार्दना, तुझं हे शांत आणि मानुष रूप पाहून आता मी प्रसन्न चित्त आणि पूर्व स्वभावाला प्राप्त झालो आहे. ह्या परी ते सर्व पूर्वी होते तैसे पार्थ देखतसे वीर श्रेष्ठ. मग म्हणे आता वाचलो श्रीपती देखोनी मागुती तुझे रूप.
याचा अर्थ असा आहे, ह्या परी ते सर्व पूर्वी होते तैसे. म्हणजे पूर्वी जसं होतं तसंच रूप वीरांशी पराक्रमाचा विलास करणाऱ्या त्या अर्जुनाने बघितलं आणि मग म्हणाला, वाचलो देवा, मी वाचलो, बरं झालं आता. इतका वेळ ज्ञान हे बुद्धीला टाकून भयाने रानात शिरलं होतं. अहंकारासह मन स्वदेश सोडून पळते झाले होते. माझे इंद्रिय व्यवहाराला विसरून गेले होते. वाणी बोलकेपणाला चुकली होती आणि अशी देहरूपी गावात सगळी अव्यवस्थाच झाली होती रे. मग ते इंद्रिय, मन, बुद्धी आणि वाणी हे सर्व पुन्हा या देह प्रकृतीला जिवंत अवस्थेत भेटले, हे फार बरं झालं. नाहीतर बहुतेक सगळे मेलेच होते. म्हणजे सर्व इंद्रिय वृत्ती बंदच पडल्या होत्या ना, सर्व मेलेच होते. पण आता या कृष्णमूर्तीमुळे मात्र यांना जिवंतपणा प्राप्त झाला आहे. आणि असं त्याने मनात सुख मानलं आणि मग भगवान श्रीकृष्णाला म्हणाला की मी तुमचं हे मनुष्य शरीर धारण केलेलं रूप आता पाहिलं आहे. हे देवराया, हे रूप दाखवणं म्हणजे चुकलेल्या मुलाला, म्हणजे मी तुझा मुलगा आहे आणि मी चुकलेलो आहे, तर अशा माझ्या चुकलेल्या मुलाला जो खूप भयग्रस्त झालेला आहे किंवा चिंतित झालेला आहे, अशा मला समजूत घालून तू अर्थात आईने प्रेमाने दिलेलं जणू काही स्तनपानच आहे. हे देवा, या विश्वरूपाच्या समुद्रात नावेने तरंगाचं माप घेत होतो. एक हात लाट हाताने मागे लोटून पोहत पोहत पुढे जात होतो. तो आता कुठे या कृष्णमूर्तीच्या तीराला मी लागलोय. हे द्वारकापुराच्या भूषणा म्हणजे काय आहे की विश्वरूपाचं दर्शन करण्याची इच्छा करणं म्हणजे काय, तर समुद्र आहे आणि त्या समुद्राचं मापच मी घेत होतो नावेत बसून. एक एक लाट हाताने मागे लोटून पोहत पोहत पुढे जात होतो. पण आता कुठे या कृष्ण मूर्तीच्या तीराला लागलोय. म्हणून हे द्वारकापुराच्या भूषणा, तुझी ही भेटच नव्हे, तुझी ही भेट नव्हेच तर वाळून जात असलेल्या माझ्यासारख्या झाडाकरता मेघांचा वर्षावच आहे. जर तुझं हे रूप मला दिसलं नसतं तर अर्जुन मात्र जिवंत राहिला नसता, एवढं निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की तुझं हे दर्शन म्हणजे सामान्य दर्शन जे आहे ना, सामान्य स्वरूपातलं दर्शन वाळून जात असलेल्या झाडाकरता मेघाचा वर्षा, किंवा तहानेने जो पिडलेला आहे त्याला अमृताचा सागरच जसा भेटावा त्याप्रमाणे. म्हणजे जगण्याविषयीचा अविश्वास आता नष्ट झाला. आता जगणार याची खात्री पटली. नाहीतर मी जगेल की न जगेल हे मला कळत नव्हतं. म्हणून माझ्या हृदयरूपी अंगणात हर्षरूपी वेलीची आता लावणी होत आहे. आणि लावणी याचा अर्थ बीजारोपण होत आहे. माझ्या हृदयरूपी अंगणामध्ये हर्षरूप वेलीचं बीजारोपण होत आहे आणि आता माझा सुखाशी समेट झाला आहे, असं अर्जुन म्हणाला. यावरती भगवान म्हणतात, श्री भगवानुवाच सुदर्दर्शमिदं रूपं दृष्टवानसि यन्मम देवा आप्यस्य रूपस्य नित्यं दर्शनकांक्षिणः. अरे अर्जुना, तू जे हे माझं विश्वरूप पाहिलं आहेस ना, त्याचं दर्शन होणं फार कठीण आहे, अत्यंत कठीण आहे. देव देखील सर्व काळ या रूपाच्या दर्शनाची इच्छा करतात. यावर व्याख्यान, भक्त अर्जुनाचे ऐकोनी हे बोल देव श्री गोपाळ काय बोले, म्हणे पार्था प्रेम ठेवावे साचार नित्य निरंतर विश्वरूपी.
अर्जुन हे बोलल्याबरोबर भगवान म्हणाले की हे काय रे, तू विश्वरूपाच्या ठिकाणी मुख्यत्वाने प्रेम ठेवून या परिच्छिन्न रूपाकडे यावं, मग या सुंदर मूर्तीला नुसत्या रिकाम्या देहाने प्रदीर्घ भेटावं. अर्जुना, ही माझी शिकवण विसरला वाटतं. अरे आंधळ्या अर्जुना, मेरू पर्वत हाताशी आल्यानंतर तोही मनुष्याला लहान वाटतो. अशी मनुष्याच्या मनात चुकीची समजूत असते. आम्ही तुझ्या पुढे हे जे विश्वात्मक रूप दाखवलं ते महादेव जरी असले तरी पण त्यांना तप करूनही प्राप्त होत नाही. अरे अर्जुना, अष्टांग योग, चांद्रायणादी व्रत, पंचाग्नी साधन या करण्याच्या संकटाने योगी कष्टी होतात, पण ज्याची भेट होण्याचा प्रसंग त्यांच्या आयुष्यात कधीच येत नाही, असं ते विश्वरूप एखाद्या वेळी केव्हा तरी कोणत्या तरी प्रकाराने थोडा वेळ का होईना पण जे पाहावं असं चिंतन करता करता देवाच्या आयुष्याचा काळ जातो. म्हणजे देव सातत्याने चिंतन करतात की हे विश्वरूप कधीतरी कोणत्या तरी प्रकाराने थोडा वेळ का होईना आपल्याला पाहायला मिळावं. देवांचं आयुष्य या विचारामध्ये जातं. आणि या विश्वरूप दर्शनाच्या आशेची अंजली हृदयाच्या कपाळावर ठेवून ते जणू चातक होऊन आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. आणि तसेच ते देववर्य उत्कंठा भरित होऊन ज्याची भेट होण्याकरता 8ही प्रहर त्या विश्वरूपाचं नाव घोकत राहतात, परंतु एवढं सर्व करूनही त्या आताच्या विश्वरूपासारखं रूप कुणीही स्वप्नात देखील बघितलं नाही. आणि तू मात्र हे विनासायास प्रत्यक्ष बघितलंयस, किती तुझं भाग्य आहे रे. भगवान म्हणतात, नाहम वेदैर्न तपसा न दानेन चेज्जया शक्य एवं विधो द्रष्टुम दृष्टवानसि माम यथा. म्हणजे तू ज्या प्रकाराने मला पाहिलं आहेस अशा प्रकारचा मी वेदांनी, तपाने, दानाने किंवा यज्ञाने कशानेही पाहणं शक्य नाही. पोहोचना येथे साधनांची धाव, वेदशास्त्रे सर्व मुरडली, विश्वरूपाचा हा चालावया मार्ग, तपाचाही लागन नाही येथे. अर्जुना, कोणतेही मार्ग या विश्वरूप प्राप्तीच्या उपायाकडे पाहत नाहीत. कोणतेही साधन विश्वरूपाच्या प्राप्तीचा उपाय होऊ शकत नाही. 6 शास्त्रांसह वेदांनी तुझं डोहासारखं गंभीर रूप पाहून सगुण मूर्तीचा उताराकडचा मार्ग धरला. अर्जुना, माझ्या विश्वरूपाकडे चालत येण्याकरता तपाच्या सर्व संभारालाही म्हणजे लवाजम्याला देखील सामर्थ्य नाही. आणि मी दानादिकांना खरोखर अवघड आहे. यज्ञानेही तसा मी सापडत नाही. ज्या वैशिष्ट्यासह तू मला विस्ताराने आणि सुखाने पाहिले आहेस तसा मी अन्य कोणत्याही साधनाने प्राप्त होत नाही रे. तसा मी साधनाच्या प्रकाराने पाहण्यास सापडतो. म्हणजे एकाच साधनाच्या प्रकाराने मी पाहायला सापडतो. आणि तो प्रकार कोणता आहे तर तो नीट लक्ष देऊन ऐक, लक्षात ठेव. जर भक्ती हृदयाच्या घरी येऊन चित्ताला वरण करेल, जे चित्ताची होईल, किंबहुना भक्तीचं चित्ताशी लग्न होईल तरच हे शक्य आहे. म्हणजे अन्य कोणत्याही साधनाने माझे विश्वरूप दर्शन होणं शक्य नाही, परंतु केवळ भक्तीच्या माध्यमाने माझं दर्शन होणं शक्य आहे असं सांगतात. म्हणून पुढे म्हणतात भगवान, भक्त्यात्वनन्नया शक्य एह अहमेवं विधोर्जुन ज्ञातून द्रष्टुंच तत्वेन प्रवेष्टुंच परंतप. हे शत्रुतापना अर्जुना, अव्यभिचारी भक्तीने
अशा प्रकारच्या मला परोक्ष रूपाने जाणणे आणि अपरोक्ष रूपाने अनुभवणे. परोक्ष रूपाने जाणणे म्हणजे शब्दाने जाणणं आणि अपरोक्ष रूपाने अनुभवणं म्हणजे अनुभव घेणं प्रत्यक्षतः आणि तत्वतः माझ्या स्वरूपात प्रवेश करणं म्हणजे एकरूप होणं शक्य आहे. कशाने? अव्यभिचारी भक्तीने, न ढळणाऱ्या भक्तीने. म्हणून पुढे सांगतात, परितोची कैसा भक्तीचा प्रकार, सांगतो साचार ऐक आता. मी यज्ञ, दान, तप इत्यादी कोणत्याही साधनांनी तू जसं मला पाहिलं आहेस तसा दिसणं शक्य नाही. हे जसं खरं आहे त्याप्रमाणे एकाच भक्तीने मी तो प्राप्त होऊ शकतो. ती अव्यभिचारी भक्ती कशी असते तो प्रकार ऐक. ती भक्ती कशी असावी? तर पावसाच्या धारा जशा वर्षावा करता पृथ्वी वाचून दुसरी गती जाणतच नाही. मेघापासून निघाली की ती थेट पृथ्वीवरच. कधी असं होतं का ती आकाशामध्ये कुठेतरी फिरते, दुसरीकडे जाते मग येते? नाही. किंवा जशी सर्व जलसंपत्ती घेऊन जणू प्रत्येक ठिकाणी समुद्राचा शोध घेणारी, जिला समुद्रा वाचून दुसरी गती नाही, अशी ती गंगा समुद्राला मिळालेली असूनही अखंड मिळतच राहते. त्याप्रमाणे अनावर प्रेम, इंद्रिय व अंतःकरण वृत्ती यांच्या संभारासह माझ्याशी एकरूप होऊन ज्या वेळेला अंतःकरण वृत्ती माझ्या सगुण रूपामध्ये संचार करते तेव्हा त्याला प्रेम असं म्हणतात. आणि मी कसा आहे की क्षीर समुद्र जसा काठाला व मध्ये सारखा दुधाचा आहे, त्यात समविषम भाव किंवा कमी अधिकपणा जसा नाही, त्याप्रमाणे माझ्या सगुण रूपापासून मुंगीपर्यंत किंबहुना चराचरात भक्ती करण्याकरता दुसरा विषय नसावा, याला समभक्ती असं म्हणतात. म्हणजे मुंगी ते ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र जे आहे ते केवळ परमात्मा स्वरूपच आहे असा विचार करून मग भक्ती करणं ही खरी असलेली समभक्ती आहे. आणि अशी समभक्ती, सर्वत्र परमात्मा दर्शन, सर्वत्र परमात्मा आहे हाच भाव, अशी भक्ती ज्या क्षणी घडते ना, त्याच क्षणी अशा प्रकारचा व्यापक असलेला मी प्रथमतः परोक्षतया जाणला जातो आणि असा जाणला तर स्वभावतःच मी प्रत्यक्षही होतो. मग काष्ठाने अग्नी प्रदीप्त होतो आणि नंतर काष्ठ ही भाषा हरपून जाते. म्हणजे लाकडातून अग्नी निर्माण होतो, परंतु नंतर लाकूड ही गोष्ट संपून जाते. त्यावेळेला ते लाकूड प्रत्यक्ष अग्नीच आपण होऊन त्या काष्ठावरती आरोप होतो, चढतो. म्हणजे अग्नीच काष्ठरूप होतं. हे जसं आहे त्याप्रमाणे अशा रीतीने भक्तीने जो मला जाणतो तो मत स्वरूपच होत असतो. ज्याप्रमाणे लाकूड अग्नीमध्ये टाकलं की अग्नी हा कशामुळे निर्माण झाला? लाकडामुळेच निर्माण झाला. परंतु एका विशिष्ट कालावधीनंतर लाकूड राहत नाही, तर अग्निरूपच होतं. त्याप्रमाणे हरीला जाणणारा हरिरूपच होतो. म्हणून संत वाङ्मय असं म्हणतात, शुकयाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरीसी जाणोनी हरी झाले. किंवा दुसरं उदाहरण देतात, तेजाची खाण असलेला सूर्य जोपर्यंत आपला उदय करत नाही तोपर्यंत अंधार आकाशच होऊन असतो. मग सूर्योदयानंतर एकदम प्रकाशरूप होतो. म्हणजे अंधार वेगळा आहे आणि प्रकाश वेगळा आहे असं नाही, तर प्रकाशाचा अभाव म्हणजेच अंधार आहे. म्हणून माऊली म्हणतात, तमची प्रकाश होय. तो अंधारच प्रकाश होत असतो. हे जसं आहे त्याप्रमाणे माझा साक्षात्कार झाला की देहादिकांच्या ठिकाणी अहंकाराचं पुन्हा पुन्हा येणं संपतं आणि अहंकाराचा लोप झाला की द्वैत जातं, एवढं लक्षात ठेव. आणि एकदा का द्वैत गेलं की मग तो भक्त म्हणजे देहाचा अहंकार गेला
देह तादात्म्य गेलं, देहाध्यास गेला आणि द्वैत गेलं की तो भक्त आणि हे सर्व विश्व ते स्वभावतः मद्रूपच होतं. अधिक काय सांगावं? तो भक्त माझ्यात ऐक्याने समरस होतो, यालाच एक भक्ती असं म्हटलेलं आहे. आणि मग त्याच्याकडनं होणारी कर्म कशी आहे, त्याची गती काय आहे, याविषयी सांगतात. मत कर्म कृन्मत परमो मत भक्त संगवर्जितः निर्वैर सर्वभूतेषु यः स मामेति पांडव. या श्लोकाचा अर्थ, अर्जुना, माझ्या करता कर्म करणारा, मलाच प्राप्तव्य मानणारा, सर्व संग रहित आणि सर्व भूतांच्या विषयी वैरभाव रहित असा जो भक्त आहे तो मलाच प्राप्त होतो. मग तयाचीती कर्मे होती साच, मज एकासीच समर्पण, जया लागी जगी आवडे मी एक, नावडे आणिक दुजे काही. भगवान म्हणतात, जो माझ्या एकट्या करताच स्वतःच्या अंगावर कर्माचं ओझं वाहतो, शरीर वाचा मनाने वेदविहित कर्म करतो आणि ज्याला जगात माझ्या वाचून दुसरं काहीही चांगलं वाटत नाही, ज्याचे इहलोक आणि परलोक मीच झालो आहे, किंवा ज्याच्या लौकिक आणि वैदिक कर्माला मीच प्राप्तव्य झालोय, म्हणजे लौकिक कर्म जरी केलं तरी प्राप्तव्य देवच आणि वैदिक कर्म केलं तरी प्राप्तव्य देवच, असा त्याच्या लौकिक वैदिक कर्माला प्राप्तव्य मीच झालो आहे, किंबहुना ज्याने जगण्याच्या फळाला माझं नाव ठेवलं आहे, म्हणजे मीच ज्याच्या जगण्याचं फळ आहे. किंबहुना हे माणसं आहेत, हे पशु आहेत, हे पक्षी आहेत, हे देव आहेत, हे गंधर्व आहेत, हे पितर आहेत, हे झाडं आहेत, अशी द्वैताची भाषा जो विसरलाय. कारण ज्याने आपल्या दृष्टीत मलाच केवळ घातलं आहे, म्हणजे मीच ज्याच्या ज्ञानाचा विषय झालो आहे, म्हणून जो वैरभाव रहित झालेला आहे आणि सर्व भूतांच्या ठिकाणी मलाच पाहून, परमात्म्यालाच पाहून जो माझं भजन करतो. आता वरती जेवढं हे चिंतन केलेलं आहे ना, तर प्रत्येक लक्षणाचा अन्वय भक्ताशी लावायचा आहे. उदाहरणार्थ, की ज्याच्या जगण्याचं फळच मी आहे असा जो माझा भक्त आहे, जो भेदज्ञान विसरला असा जो माझा भक्त आहे, ज्याच्या लौकिक वैदिक कर्माला प्राप्तव्य मीच झालो आहे असा जो भक्त आहे, अशी सगळी ती संगती लावून घ्यायची. मग असा जो भक्त आहे ना, त्याचं वात पित्त कफात्मक शरीर जेव्हा पडतं, म्हणजे शरीराला मरण प्राप्त होतं, तेव्हा तो देहपातानंतर मत स्वरूपच होऊन राहतो. बघा, मरण कुणाला प्राप्त होतं? आत्म्याला नाही, तर शरीराला प्राप्त होतं. मग अशी भक्ती ज्याच्या ठिकाणी आहे, किंवा भक्ती म्हणजे काय? न विभक्ती ही इति भक्ती ही, ज्याच्यामध्ये वेगळेपणा शिल्लक राहत नाही, त्यालाच खरं भक्ती असं म्हटलं गेलेलं आहे. मग असा जो भक्त आहे, त्याला मरण प्राप्त झालं, त्याच्या देहाला मरण प्राप्त झालं, त्याला म्हणजे त्याच्या देहाला, शरीराला मरण प्राप्त होतं, म्हणजे त्रिधातुक जे आहे ना ते जातं आणि मग त्या देहपातानंतर तो भगवत रूपच होतो. म्हणून असं आहे, ऐसा जो का भक्त तयाचे शरीर लोपता साचार मधुरूपत, 1390 क्रमांकाचा अभंग. नाश हा आत्म्याचा नाहीये, नाश हा शरीराचा होतो, हे यातून व्यक्त केलेलं आहे. आणि याप्रमाणे सर्व जगत उदरात असल्याने ज्याचं पोट मोठं आहे, पुष्ट आहे आणि करुणा रसाने जो रसाळ आहे, त्या श्रीकृष्ण देवांनी विश्वरूपाचं व भक्तीचं महत्त्व सांगितलं, असं संजय म्हणालाय. म्हणजे हा संजयाच्या मुखातला सर्व उपदेश आहे की भगवान काय म्हणाले, अर्जुन काय म्हणाला, परंतु हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय. आणि मग या भगवंताच्या उपदेशानंतर तो अर्जुन आनंद संपत्तीच्या लाभाने
फार मोठा श्रीमंत झाला आणि जगात तोच एक श्रीकृष्ण चरणाची सेवा करण्यामध्ये चतुर झाला. मग त्याने देवाच्या या दोन्ही मूर्ती चांगल्या पाहिल्या, म्हणजे कोणती, विश्वरूप मूर्ती आणि कृष्ण मूर्ती. आणि त्याने विश्वरूपापेक्षा कृष्ण रूपात लाभ आहे असं आपल्या चित्तात निर्णयपूर्वक जाणलं. परंतु त्याच्या निर्णयाचा देवाने मान केला नाही. देवाने त्याचा निर्णय मात्र मान्य केला नाही, कारण व्यापकापेक्षा एकदेशी रूप हे ज्ञानाकरता योग्य नाही आहे. आणि याचं समर्थन करण्याकरता भगवंतांनी एक दोन चांगल्या युक्ती ज्या आहेत त्या बोलून दाखवलेल्या आहेत. आणि या युक्ती ऐकून सुभद्रापती अर्जुन मनात म्हणत होता की या दोन रूपापैकी कोणतं रूप चांगलं आहे ते आपण पुढे विचारू. आणि असा मनात विचार करून तो आता प्रश्न विचारण्याची चांगली पद्धत अवलंबणार आहे की देवा, म्हणजे अर्जुनाने तर मनात मानलं की विश्वरूपापेक्षा कृष्ण रूपच बरं आहे, पण अर्जुनाचा हा प्रस्ताव देवाला मान्य झाला नाही, म्हणून देवाने ते मान्य केलेलं नाहीये. तर भगवंताने एक दोन युक्त्या सांगितल्या, पण अर्जुन विचार करतोय की या दोन रूपापैकी कोणतं रूप चांगलं आहे हे आपण पुढे विचारू. आणि असा मनात विचार करून तो आता प्रश्न विचारण्याची चांगली पद्धत अवलंबणार आहे. आणि ती जी कथा आहे, म्हणजे हा जो विचार आहे, हा श्रोत्यांना पुढच्या अध्यायामध्ये ऐकायला मिळणार आहे. बर, ही कथा प्रसन्न आणि सोप्या ओवी छंदाने आणि विनोदाने सांगण्यात येईल, ती आनंदाने ऐका असं ज्ञानोबराय बोलले. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे सांगेन विनोदे ओवी छंदे. आणि आतापर्यंत ही जी काही केलेली वाङ्मयीन सेवा आहे, ही वाङ्मयीन सेवा मी भगवत चरणारविंदी समर्पित करतो असं ज्ञानोबराय म्हणतात. त्या शिवमहिम्न स्तोत्राच्या शेवटी बघा असं आलेलं आहे, इत्तेषा वाङ्मयी पूजा श्रीमत् शंकर पादयोः अर्पिता तेन देवेश प्रियता मे सदा शिवः. की अशी असलेली ही वाङ्मयीन सेवा भगवान शंकरांच्या चरणारविंदी मी सादर समर्पित करत आहे, त्याने भगवान प्रसन्न व्हावे. जसे भगवान शंकरांच्या चरणारविंदी पुष्पदंताचार्य ही वाङ्मयीन सेवा समर्पित करतात, त्याप्रमाणे माऊली म्हणतात, रम्य ओवी रूप फुले ही मोकळी भरोनी ओंजळी सद्भावाच्या विश्वरूपाची या चरणयुगुली मिया समर्पिली ज्ञानदेवे. म्हणजे मी शुद्ध आणि सात्विक श्रद्धेची अंजली भरून, ओंजळ भरून, ओव्यारूपी मोकळे फुलं विश्वरूपाच्या दोन्ही पायावर अर्पण केलेली आहेत. म्हणजे काय की शुद्ध सात्विक श्रद्धेची ओंजळ आहे आणि ओवीरूपी मोकळी फुलं, याचा अर्थ मोकळे सिद्धांत, स्फुट सिद्धांत जे व्यक्त केलेले आहेत ते या विश्वरूपात्मक असलेल्या भगवंताच्या चरणयुगली उभय चरणांवरती मी समर्पित केलेले आहेत असं ज्ञानोबराय बोलतात. जसं ज्ञानोबरायांनी आपलं हे वाङ्मयीन पुष्प सद्गुरू श्रीमन्निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणारविंदी विश्वरूप परमात्म्याच्या चरणारविंदी समर्पित केलं, त्याप्रमाणेच माझं आजचं हे वाङ्मयीन पुष्प मी स्वामीजींच्या आणि माऊलींच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांतिः शांतिः शांतिः. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. ओम राम कृष्ण हरी.